घेऊन ये. मनीषा मॅडम, आपण चालू करा. हा, म्हणजे झाले 7 मिनिटं वर झाले. चला, लोक येत राहतील, आपण चालू करू. बरं बरं. नमस्कार रसिक वाचक हो. आज आपलं हे 80व पुष्प आहेत आणि हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या इथे व्याख्याते, सुप्रसिद्ध व्याख्याते इथे उपस्थित आहेत. दीपक सर, मी सांगू इच्छिते की आमचं जे हा उपक्रम आहे, भूषण मोळे यांनी प्रामुख्याने ह्यात पुढाकार घेतला आणि 1 मे 2021 साली हे पुष्प पहिलं पुष्प गुंफलं गेलं आणि आता या मे मध्ये जवळ 3 वर्ष पूर्ण होतील. यामध्ये अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. वीणाताई गवाणकर आल्या होत्या, संपदाताई जोगळेकर उपस्थित होत्या, त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक नामवंत यात साहित्यिक सहभागी झाले होते. 75 जो भाग आम्ही केला तो ऑफलाईन केला आणि ठाण्यामध्येच हा भाग आम्ही केला पुष्पते. तेव्हा पुण्याचे साहित्यिक आणि ठाणेकरच ते वसंत लेमिये यांना आम्ही आमंत्रित केलं होतं. हे जवळपास आतापर्यंत 79 पुस्तकांचा आढावा या निमित्ताने घेतला गेला आणि आजचं हे पुष्प आपण इथे सादर करणार आहोत. मंडळी, आज इथे उपस्थित आहेत जागतिक स्तरावरचा अभ्यास करणारे लेखक, अर्थतज्ञ, व्याख्याते, अभिनेते असं बहुआयामी व्यक्तिमत्व श्री दीपक करंजीकर. सर नमस्कार. आणि या उपक्रमात या रसिकांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने आपलं खूप खूप स्वागत आहे. आपला परिचय खरं म्हणजे खूप मोठा आहे, आपल्याला जास्तीत जास्त ऐकायचंय. अगदी थोडक्यात मुद्दे सांगते, कारण सगळ्या वाहिन्यांवर किंवा युट्यूबवर सगळ्या प्रकारचं आपलं त्यांची ओळख आपल्याला सगळ्यांना मिळणारच आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, कलाकार म्हणून सर सुपरिचित आहेतच. 50हून अधिक देशांमध्ये सरांची भ्रमंती केलेली आहे. सरांनी 6 देशांमध्ये मला वाटतं वास्तव्य केलेलं आहे. तिथला अनुभव सरांनी घेतलेला आहे. विविध कोर्सेस तिथले शिकलेले आहेत. अमेरिकेमध्ये MBA त्यांनी केलेला आहे आणि तिथल्या लोकांसाठी खास मराठीतील कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. मराठी कवितांवर कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे एका बाजूने म्हटलं तरी मराठी भाषेचा अभ्यास करून त्यांनी त्या लोकांसाठी खास मराठी भाषेची चळवळ तिथे उभारलेली आहे. आणि मराठी, हिंदी मालिका, चित्रपट यांमध्ये एक उत्तम कलाकार आम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. मला वाटतं फुलपाखरू यामध्ये कलर्स मराठीवर जी मालिका होती त्यामध्ये पाहिलेलं आहे. बरेच हिंदी मराठी चित्रपटांमध्ये आणि आता अमेरिकन अल्बम हे मराठी नाटक सरांचं चांगलं गाजतंय. विविध संस्थांमध्ये, शाळा असतील, महाविद्यालय असतील, तर तिथे आवर्जून सरांना आमंत्रित केलं जातं आणि विविध विषयांवर सरांनी तिथे व्याख्यानं केलेली आहेत. आज आपल्या सगळ्यांना एक नाही तर तब्बल 4 पुस्तकांविषयी ऐकायला मिळणार आहे. त्यातलं घातसूत्र, अस्वस्थ सूत्र, आजच्या विश्वाचे आर्त आणि विघ्नविराम जे अनुवादित पुस्तक आहे. या सगळ्या पुस्तकांविषयी सर आपण आज बोलणार आहात. थोडक्यात आढावा, खरं म्हणजे एका विषयावर एक व्याख्यान होणार आहे, पण अगदी थोडक्यात हा आपला परिचय आणि थोडक्यात आढावा या 4ही पुस्तकांचा आपण इथे घेणार आहोत. आणि सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि सगळी सूत्र आपल्याकडे सोपवते. नमस्कार रसिक वाचकच्या सर्व श्रोत्यांना, वाचकांना आणि रसिकांना, सगळ्या बघणाऱ्या, वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या माझ्या शुभेच्छा. एक चांगला उपक्रम तुम्ही करताय याबद्दल तुमचं खरं अभिनंदन. कारण वाचलं पाहिजे, वाचल्याशिवाय काहीही ज्ञान आपल्याला होत नाही. कारण पुस्तकं आपल्याला अपमान न करता आपल्याला काय माहित नाही शिकवत असतात. शिक्षक आणि आई वडील कदाचित अपमान करून शिकवतात की तुला एवढं येत नाही, हे कळत नाही, पण पुस्तक आपल्याला अत्यंत सायलेंटली शिकवतं की आपल्याला काय माहित नव्हतं. त्यामुळे पुस्तक हा सखा असला पाहिजे. प्रसंगी अखंडित वाचित जावे, तसे लिहितही जावे, या मताचा मी आहे. 9/11 जेव्हा घडलं तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्या दिवशी अमेरिकेच्या विमानात आकाशामध्ये 6,500 विमान होती.
आणि 6,500 विमानं. पहिलं जेव्हा विमान त्या दक्षिण टॉवरमध्ये घुसलं तेव्हा तो ऍक्सिडेंट असावा असं वाटलं. आणि त्यानंतर एक 22 मिनिटांनी दुसरं विमान घुसलं दुसऱ्या टॉवरमध्ये. त्यानंतर मात्र तो अटॅक हे कन्फर्म झालं. सो नेहमी मला असं वाटतं की तो दिवस एक आपल्या आयुष्यातला ट्रिगर असतो कधीतरी आपल्याला अस्वस्थ करणारा, ज्ञान देणारा. त्या दिवशी 6,500 विमानं अमेरिकेच्या आकाशात होती आणि ती उतरवण्याचे आदेश प्रेसिडेंटने दिले. अमेरिकेत प्रेसिडेंटच्या ऑर्डरला ऑर्डनन्स असं म्हणतात. आणि त्याला मराठीत अर्थ आदेश असा आहे की विमानांना खाली उतरवायला सांगितलं जिकडे जवळ धावपट्टी असेल तिथे. अमेरिकेत साधारणपणे 15-16 हजार धावपट्ट्या आहेत आणि त्या संबंध देशात एवढी विमानं बाहेर पडत होती, येत होती, सगळी उतरवली गेली. जेव्हा असं लक्षात आलं की अजून 4 विमानं उतरत नाहीयेत, त्यातलं एक ते पेनसिल्व्हानियावर कोसळलं, एक पेंटॅगॉन मध्ये कोसळलं आणि मग मात्र दुसरा आदेश आला की वरच्यावर विमानं उडवून टाक. म्हणून F-35 ज्यांचे फायटर जेट जे आहेत ते आकाशात झेपावले की त्यांना आदेश होते की वरच्यावर विमान पायलटला सिग्नल द्या, सांगा, नाही तर उडवून टाका. आम्ही आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या लोकांशी बोलत होतो, कोणाचं काय कुठल्या ह्याच्यात होतं असं चर्चा करत होतो. साधारण 1 वाजता मला आठवतं 1 वाजला होता, चर्चा संपली आणि माझा एक मित्र होता अमेरिकन, ब्रायन निकोल्स म्हणून. आम्ही खाली उतरलो आणि सँडविच काहीतरी घेऊ तो म्हणला. अर्थात अमेरिकेत लोक दुःखी होती. लोक सगळीकडे सारखी असतात माणसं. रस्त्यावर तिथे हॉटडॉग वगैरे फुकटमध्ये म्हणजे लोकांना लोक वाटत होती. आणि तेव्हा तो मला असं म्हणला की तुझ्याकडे किती पैसे आहेत स्पेअर करायला? तर मी म्हटलं असतील $70-80,000. तो म्हणलं तू ते लिहून ठेव, मी जरा आता गेल्यावर काही लोकांना फोन करणार आहे आणि मी 4-5 मिलियनचं किंवा 2 मिलियनचं तरी एक आपण कार्टेल उभं करू. तर म्हटलं कशा करता, काय करायचं आपल्याला मदत? तो म्हणला नाही, डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे स्टॉक आपण विकत घेऊ. वॉल स्ट्रीट जेव्हा उघडेल आणि परत जेव्हा ट्रेडिंग सुरू होईल तेव्हा आपण महिन्याभरात ते चौपट होतील. एखाद्या देशावर घडलेल्या आघाताकडे या दृष्टीने पाहिलं जातं हा माझ्या आयुष्यातला मला कल्चरल शॉक होता. आणि हे मंगळवारी घडलं. गुरुवारी संध्याकाळी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर आणखीन कुठल्या शहरांच्या रस्त्यांवर टी शर्ट विकायला होते. त्या टी शर्टवर 2 ट्विन टॉवर, त्यात घुसलेले विमानं आणि खाली युनायटेड वी स्टँड अशी स्लोगन. म्हणजे त्यांनी एका अपघाताचं प्रॉडक्ट आणलं. मला या गोष्टीकडे असं पाहणाऱ्या गोष्टीचा जो धक्का बसला तो बरेच दिवस गेला नाही. आणि मग मला आठवत राहिलं की असं कसं काय लोक विचार करतात, त्यात नॉर्मल माणूस आहे, बरं हा काही माफिया नाही, हा काही लूटमारी करणारा माणूस नाही, हा काही आर्थिक फ्रॉड करणारा माणूस नाही, एक साधा एम्प्लॉई आहे आपल्या. पण वाय दे थिंक डिफरंटली याचं मला खूप याचं मला ताण आला माझ्या मनावर. मला एक प्रसंग आठवला त्यानंतर 2-2.5-3 वर्षापूर्वी त्याच्या घडलेला. आम्ही ठिकाणी गप्पा मारत काही मित्र बसलो होतो, तर एक स्वीडिश मित्राला एक माझा जर्मन मित्र सांगत होता की टायटॅनिक कशी बुडवली. तर मी त्याला मी तेव्हा टायटॅनिक पिक्चर बघून गेलो होतो, 97-98 ची गोष्ट असेल. तर मी म्हटलं हे काय गॉसिप काहीतरी अमेरिकन लोक करतात, बुडवतील कशा करतात टायटॅनिक. तर त्यांना मी इंटरप्ट केलं. तो म्हणला डोंट इंटरप्ट मी, मला सांगू दे. त्यांनी तिथले 2-3 टिश्यू पेपर घेतले, त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं लिहितात ना ते, आणि मला म्हणली ही पुस्तकं वाच, मग आपण बोलू. तर तो कागद जो टिश्यू होता लिहिलेला तो माझ्या लॅपटॉपच्या त्यावेळेच्या बॅगमध्ये होता. मी तो शोधून काढला आणि मग मला असं वाटायला लागलं की या 2 घटनांचा काही संबंध आहे. कारण गंमत अशी आहे, एखादी गोष्ट घडते आणि ती घडवली जाते, त्याच्यामध्ये अंतर असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे असं घडतं की जी गोष्ट घडली नाही किंवा जी गोष्ट घडवायची त्याचा एक प्लॅनिंगचा पिरियड असतो. प्लॅनिंग प्रमाणेच गोष्ट घडते असं विधान मी करणार नाही. पण या 2 घटनांनी मला असं लक्षात आणून दिलं की जगात अशा अनेक घटना ज्या घडतात किंवा ज्या आपल्याला त्याच्या घडल्यावर कळतात, त्याच्या मागचं मोठं प्लॅनिंग असतं आणि तो घातसूत्राचा जन्म आहे. आता घातसूत्र लिहिलं मी खूप नंतर. मी जेव्हा भारतात परत आलो सगळा व्यवसाय करून, राजीनामा देऊन मला जे करायचं ते करण्याकरता, म्हणजे ऍक्टिंग, लिखाण, मोटर बायकिंग किंवा निवांत आयुष्य घालवण्याकरता इथे परत आलो रिकामा म्हणून, काही काम नसलेलं असं. तेव्हा मला त्या माझ्या सगळ्या त्या दिवसांनी मी डायरी लिहितो गेली 35 वर्ष. त्या दिवसांनी मला अस्वस्थ केलं होतं. मी अनेक देशात माझ्या नोकरीच्या निमित्ताने 70च्या वर देशात जाऊ शकलो. आणि तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की जगामध्ये माणसाकडे कमोडिटी म्हणजे वस्तू म्हणून बघितलं जातं.
तर माझं पहिलं जे पुस्तक आहे आजच्या विश्वाचे अर्थ, ते त्या माणसाच्या वस्तूकरणावरचं पुस्तक आहे. ह्युमन लाईफ हॅज बिकम अ कमोडिटी अँड दॅट इज हाऊ इट इज ट्रेडेड. म्हणजे आज तुम्हाला मी काही 2-4 वाक्य सांगितली, तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आज जगात जेवढे पैसे सिगारेट, तंबाखू आणि दारू याच्यावर खर्च होतात किंवा जेवढे त्यातनं पैसे कमवले जातात, त्यात 2 अब्ज मुलांचं जगातल्या फुकट शिक्षण होऊ शकतं. 1.5 अब्ज लोकांना फुकट वैद्यकीय उपचार मिळू शकतात. साधारणपणे 100 कोटी कुपोषित लोक नॉर्मल आयुष्य जगू शकतात. मग असं का होतं? तर ते आजच्या विश्वाचे अर्थता म्हणजे पॅथॉस. तो जो माझ्या लक्षात आला, ते 40 लेखांचं पुस्तक आहे. अर्थात तुम्ही नुसत्या बातम्या देऊन किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट मांडून तुम्ही स्वस्त होत नाही. मला अनेक वर्ष असं जाणवत राहिलं, की अरे आपण हे असं लिहिलं पुस्तक, ते पुस्तक खपलंय खूप, त्याच्यावर खूप चर्चा झाल्या. लोकांनी घेतलं, लोकं त्या वाचून हादरून गेले. रंगनाथ पठारे यांच्यासारख्या एका दिग्गज मराठी लेखकाने त्या पुस्तकाची प्रस्तावनाच 30 पानाची लिहिलेली आहे. आणि ते इतके त्याच्यावर ते प्रेमात होते. तर मला नेहमी असं वाटायचं, की आपण लिहितो ते अप्रिशिएट करणं हा वेगळा भाग आहे. पण मी का लिहिलं? त्याचं उत्तर मला शोधलं पाहिजे ना. तर ते आजच्या विश्वाचे अर्थ या पुस्तकातले जे 40 इश्यू आहेत, 40 लेख आहेत ते छोटे. त्याचं जे मूळ कारण आहे, याचं जो रूट कॉज आहे, त्याचं जे मूळ कारण आहे त्याचं घडण्याचं, ते कारण घातलं. म्हणजे त्याचा शोध जेव्हा मी घेतला, की असं का घडतं आणि जगात असं घडू कसं शकतं? तर मग जगात आणखीन काय काय घडतं असा विषय आला. घातसूत्र पुस्तक हे 1912 ते 2016 मराठीमध्ये म्हणजे 104 वर्ष आणि इंग्रजीत 2020 म्हणजे 108 वर्ष. म्हणजे मराठीत टायटॅनिक बुडाली पासून ट्रम्प सत्तेवर आले इथपर्यंतचा पोर्शन आहे. इंग्रजीचं आता भाषांतर आलंय, त्याच्यामध्ये कोरोना ऍड केलाय. कारण टायटॅनिक 1912 ला बुडाली 12 एप्रिल आणि कोरोना आला 2020 साली. तर हे 2 शतकातले 2 डिझास्टर आहेत. आणि एका वेगळ्या अँगलने सांगायचं झालं, आणि मी सांगतोय याच्यावर तुमचा विश्वास बसेल अशी माझी अपेक्षा नाही, कारण माझाही आधी बसला नव्हता. पण मी जे सांगतोय ते अनुभवातनं सांगतोय. हे 2 शतकातले 2 टेररिस्ट अटॅक आहे. एक बायोलॉजिकल वेपनचा आहे आणि एक एक मोठी कधी न बुडणारी बोट बुडवून त्या बोटीच्या बुडवण्यानंतर जगात झालेले उत्पात त्याच्याबद्दलचं आहे. मग या रेंजमध्ये काय जगात घडलं याची मी जेव्हा लिस्ट काढायला गेलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की जगामध्ये खूप गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे जगात 2 महायुद्ध झाली, रशियन राज्यक्रांती झाली, अमेरिकेत फेडरल बँक स्थापन झाली, अमेरिकेत ग्रेट डिप्रेशन म्हणून महामंदी 1930 साली आली. नंतर वर्ल्ड बँक 1956 साली वर्ल्ड बँक आणि IMF स्थापन झाल्या. नंतर तेल सापडलं. तेल आधी सापडलं होतं अमेरिकेत, पण मध्य पूर्वेत सापडलं. मग तेल नावाच्या वस्तूभोवती एक निसरडं राजकारण आणि जिओ पॉलिटिक्स सुरू झालं. त्यानंतर मग अमेरिकेत .com घोटाळे झाले. अमेरिकेत Y2K प्रॉब्लेम झाला. मग नंतर 9/11 झालं. ट्विन टॉवर पडले. त्यानंतर मग सबप्राईम घोटाळा आला. $4 ट्रिलियन व्हेपराईज झाले हाऊसिंग स्कीम मधले. आणि हे सगळं घडत होतं, पण हे सगळं घडवलेलं होतं अशा आशयाचं ते पुस्तक आहे. आणि यातनं एक अँगल तुम्हाला असा मिळतो, की काही माणसं अशी आहेत. म्हणजे घातसूत्राचे 3 भाग आहेत. एक आहे घटनाक्रम, क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स. दुसरा आहे कोणी घडवलं ते सूत्रधार, त्यांच्याबद्दलची माहिती. आणि तिसरा आहे तो ते घडवण्याकरता त्यांनी कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. आणि मी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो म्हणजे रस्ते, पूल वगैरे नाही, विमानतळ नाही. ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे CIA, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मोसाद, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे FBI, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे KGB, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बुश नावाची फॅमिली, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हेनरी किसिंजर, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जॉर्ज सोरोस. ही माणसं आहेत, संघटना आहेत, या सगळ्यांच्या द्वारे ते घडवलं गेलं आणि ती घडवणारी माणसं आहेत, त्याचं पण वर्णन आहे. हे सगळं लिहायचं कारण मी सगळ्या घटना लिहित गेलो आणि जनरली मॅनेजमेंटचा मी विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक घटनेच्या रूट कॉजला जाण्याकरता किंवा मूळ कारणाकरता जाण्याकरता 10 वाय असं विचारावं असं असतं, की 10व्यांदा का 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 असं विचारावं. 10व्या काला तुम्हाला उत्तर मिळायला लागतं. पण या सगळ्या घटनांची 10व्या काची, काही घटनांची 5व्या काची, काही घटनांची 8व्या काची उत्तरं ही विशिष्ट लोकांपर्यंत जाऊन पोहोचली. आणि ते त्या पुस्तकाचं IP. त्या पुस्तकाचे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स मी केलेले आहेत.
कारण ह्या घटना तर काही मी घडवलेल्या नाही, या जगात घडल्या. मी शोधलंय ते सूत्र त्या घटनांमागचं आणि त्या घटना कोणी घडवल्या आणि त्यांचे काय हेतू होते आणि ते लोक कोण आहे यांच्याबद्दलची माहिती. त्यामुळे तसं हे रिस्की वॉक आहे. तसा हा डेंजरस नॅरो पाथ आहे. कारण हे एक्सपोजिंग पुस्तक आहे. सो घातसूत्र लिहिल्यानंतर मला अजूनही असं वाटलं की घातसूत्र मी त्यात 250 पानं हे घातसूत्र हे 860 पानाचं पुस्तक आहे. अमेझॉनवर आहे. मग मला असं वाटलं की भारतातल्या घटनांवर एक घातसूत्र लिहिलं पाहिजे. मग भारताचा काळ निवडला मी 1600 ते 2024. घातसूत्र 2 ज्याला आता मी म्हणतोय वेगळं नाव देईल. घातसूत्र नाव काढणार नाही कारण तो ब्रँड आहे. पण कारण या इंग्लिश पुस्तक मराठी पुस्तकाच्या घातसूत्र पहिल्याच्या 11 आवृत्त्या आल्या आहेत. त्याच्या आत्ता खूप हजारो कॉपी अमेझॉनवर गेल्या आहेत. ते किंडलवर खपलेलं आहे. त्याच्या इंग्लिश आवृत्तीची पण पहिली आवृत्ती इंग्लिश कॉपीची संपत आली आहे. त्याची इंग्लिश आवृत्ती अमेझॉनने प्रकाशित केली. पण घातसूत्र 2 भारताबद्दल लिहिताना त्यात 250 पानं मी त्यात लिहिली होती. ती काढून 860 पानं उरली. ती काढून मी म्हटलं आपण घातसूत्र 2 वेगळं लिहू. 2025 ला घातसूत्र येईल 2. आता घातसूत्र लिहिल्यानंतरचा जो रिस्पॉन्स आला, ज्या लोकांच्या अनेकविध प्रतिक्रिया आहे, अनेकविध मेल आहेत, शेकडोने मेल आहेत, हजारोने फोन कॉल्स आहेत, शेकडोने माझे कार्यक्रम झाले आहेत. मी आतापर्यंत घातसूत्रावर माझे 72 कार्यक्रम झाले आहेत. आणि असे आता आपण बोलतो असे कार्यक्रम नाही, मैदानातले कार्यक्रम म्हणतो, त्याला काही 1000 लोक आलेले असतील, हॉलमध्ये झाले. ऑनलाईन तर खूपच कार्यक्रम झाले कोरोना काळात. मला वाटतं जवळजवळ 35-40 कार्यक्रम झाले. पण ते अमेरिकेत झाले. ऑनलाईन तर सगळीकडेच लोक ऍक्सेस करतात. सांगायचा मुद्दा असा की ते लिहिल्यानंतरचे जे हे सगळं ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे, याने मला जर आपण याचे या हाका ऐकल्या नाही तर काय होईल. भारत नावाच्या देशाने, तो सगळ्यात जास्त लोकसंख्येचा देश आहे. त्याची लोकसंख्या ही जगात 1/6 आहे. त्याचा भूभाग तेवढा नाही. ज्या भारताची हे सगळ्यात तरुण देश आहे. आता भारत हा दिवसेंदिवस अजून काही वर्ष तरुण होणारा देश आहे. म्हणजे वयवर्ष 19 ते 41 हा जो वयोगट घेतला तर त्यात भारताची जी लोकसंख्या आहे ती अमेरिका प्लस एंटायर युरोप प्लस 12 मिलियन जास्त एवढी आहे. बाकी देश वृद्धत्वाकडे झुकत आहेत. तर अशा देशाने जर हे ऐकलं नाही, जे घातसूत्राची माणसं ही डाव टाकतात, खेळ करतात, युद्ध घडवतात, कारण युद्ध हा बिझनेस असतो, तर काय होईल. तर त्याचा अफगाणिस्तान होऊ शकतो का, या एका आशंकेने लिहिलेलं पुस्तक आहे अस्वस्थ सूत्र. ते अफगाणिस्तानवरच आहे. म्हणजे एखादा देश जेव्हा अंतर्मग्न असतो, तो बाहेरचं काही बघत नाही, आपल्यावर काय परिणाम होतो ते बघत नाही, त्याचं काय होतं, डिव्हास्टेशन. अफगाणिस्तान ही जगातल्या सगळ्या साम्राज्यांची दफनभूमी म्हणतात. तिथे कोणीही जिंकलेलं नाही आणि अफगाणी कधी जिंकलेले नाही आणि एक उद्ध्वस्त प्रदेश आहे, म्हणून त्याचं अस्वस्थ सूत्र आहे. आणि भारताने अशा गोष्टी आतापर्यंत भारतात घडल्या का, घातसूत्र 2 मध्ये ते येईल, पण त्याच्यावर मात करण्याचं काय आहे, त्याला विराम देण्याचं काय, त्याचं पुस्तक आहे ते विघ्नविराम आहे. विघ्नविराम हे हू पेंटेड माय मनी व्हाईट या गाजलेल्या पुस्तकाचं मराठी भाषांतर आहे. पण ते नुसतं भाषांतर नाही, त्यातनं एक चित्रपट किंवा वेब सिरीज होऊ शकते, अशा स्टाईलचं भाषण. तर हा 4 पुस्तकांचा प्रवास आहे, तो सिक्वल आहे, तो एकमेकाशी जोडलेला आहे. आता जगातल्या जिओ पॉलिटिकल बद्दल जेव्हा आपण, आता युक्रेनमध्ये सध्या युद्ध चालू आहे, युक्रेन आणि रशिया. रशिया, मी पहिल्यापासून सांगतो, माझ्या घातसूत्रात पण लिहिलेलं आहे की रशिया कधी युक्रेन ताब्यात घेणार, कारण युक्रेन हे रशिया आणि नाटो मधलं बफर स्टेट आहे. आपण जो मूर्खपणा केला, तिबेट चीनला देऊन टाकलं, ते आपलं बफर स्टेट गेलं. चीन आपल्या दाराशी येऊन उभा आहे. नेहमी बफर स्टेट लागतात टू कीप युअर एनिमी अवे फ्रॉम युअर. त्यामुळे युक्रेन रशिया कधी घेऊन पुतीन ती चूक करणार नाही. नंतर मी असं म्हटलं की मध्यपूर्वेतलं तेल, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि ते आता घडतंय. मध्यपूर्वेतलं तेल संपेल कारण त्याला पर्याय उपलब्ध होईल आणि तेलावरचं जे निसर्ड राजकारण, जिओ पॉलिटिक्स उभं राहिलं, ते हळूहळू अस्तंगत होत जाईल. आता ऑलरेडी त्याची वेळ आलेली. सोलरच्या एनर्जीमुळे किंवा हायड्रोजनचे कार आता धावायला लागतील. आता हळूहळू ऑटोमॅटिक कार तर टेस्लाने आणल्याच आहेत. त्यामुळे हळूहळू ऑइलवरची जी हेवी इंडस्ट्री अवलंबून होती, तिला आता पर्याय शोधले जातील. ऑइल विल नॉट नो मोर बी अ वेपन ऑफ वॉर, बट देन देयर विल बी बायोलॉजिकल वेपन लाईक कोरोना. कोरोना हा जगावर केलेला हल्ला आहे चीनने आणि त्यात अमेरिका पण सामील आहे. अमेरिकेच्या सीडीसी म्हणजे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल जे आहे, त्यांनी अमेरिकेत लक्षात ठेवा 2 गोष्टी बाय फेडरल लॉ केल्या जात नाही, अलाउड नाही. एक, तिथे कुठलीही टॉक्सिक मटेरियल प्रोसेस करता येत नाही आणि कुठलाही व्हायरसच्या परीक्षा घेता येत नाही, टेस्ट करता येत नाही. म्हणून ती ही अशी कामं इतर देशांना आउटसोर्स करतात.
जसं 9/11 जेव्हा ट्विन टॉवर पडले तेव्हा सगळे त्याचे जे स्टीलचे तुकडे होते ते भारतात आले स्क्रॅप म्हणून, आणि आपण त्यातनं मॅनहोलची झाकणं बनवली. न्यूयॉर्क मधली क्वीन्स मधली मॅनहोलची झाकणं मेड इन इंडिया आहे. ते स्टील आपण त्यांना वितळून त्याची झाकणं बनवून दिली. या सगळ्या बाबींकडे बघताना आपल्या देशाला कोणी कसं वापरलं जातं याचा एक अंदाज येतो, याचा एक आपला आवाका लक्षात येतो. बऱ्याच लोकांना आता मी सांगत असताना असं वाटेल की हे कशाला डोक्याला ताण करायचं, आपलं काय वाईट चाललंय, पुस्तकं वाचतोय आपण, छान जगतोय, 2 वेळाला खातोय, थोडं आपल्या अवकतीप्रमाणे आपल्याला पैसे मिळत आहेत, आपलं आयुष्य सुखी आहे. असं नसतं. आपल्या आयुष्यावर काय वाढून ठेवलंय त्याचा हक्क आपल्याला ऐकू आला नाही तर आपण लोकांच्या इच्छेप्रमाणे आयुष्य ढकलत जातो आणि ते करण्याचा आपल्याला अधिकार नाही. मी नेहमी सांगतो की ज्याला तो साक्षर आहे त्याला मला माहित नव्हतं या अवस्थेत मरायची परवानगी नाही. तो मला काही करता आलं नाही या असहायतेत मरू शकतो, पण अज्ञानात मरू शकत नाही, कारण त्याला वाचता येत. ज्या माणसाचा हातावर पोट आहे, ज्याला रोजच्या जगण्याकरता झगडा करायचा आहे, ज्याला संध्याकाळी काय जेवणार माहित नाही, त्याच्याकडून ही अपेक्षा करता येत नाही, ते कोणी करू नये. पण जो माणूस साक्षर आहे, ज्याने वाचलंय, त्याला हे कळलं पाहिजे आणि त्यांनी ते लोकांना सांगितलं पाहिजे. गाथसूत्रमध्ये तेच सगळं सांगायचा प्रयत्न, आणि मी ठरवलं असं एका दिवशी माझ्या आयुष्यात बसल्यावर, एक दिवशी डायरीत मी असं लिहिलं की या पुढचं आयुष्य आपण जे आपल्याला माहिती आहे, ज्याचं आपल्याला दिसतं, ज्याचा अंदाज येतो, ते लोकांना सांगण्यात आपण घालवायचं आहे. आता मला माझ्या आयुष्यात मिळवायचं काही शिल्लक नाही. शिल्लक नाही म्हणजे मला काही फार मिळवायचं होतं असंही नाही. पण मी जो आत्ता आहे तो कंटेंटफुल पूर्ण आहे. मला असं कधी वाटत नाही, कुठल्याही दिवसाचा पश्चात्ताप नाही. त्यामुळे याच्यापुढे लोकांना आपल्याला काय देता येईल? ज्या तरुण पिढीसमोर हा देश सोडून मी जाईन, तो त्या माझ्या आई-वडिलांनी माझ्या तरुण असताना माझ्यासमोर ठेवलेला देश आहे का? नाहीये. त्यात खूप बदल झालाय. मी चांगला वाईट असं काही बोलत नाही, कारण चांगलं वाईट हे सापेक्ष असतं. मी असं म्हणतोय की ज्या ज्या शांततेचा, ज्या छानपणे जगण्याचा, ज्या आनंदाने जगण्याचा देश, परिस्थिती आता उरली आहे का नाही, आता खूप अस्वस्थ आहे सर. तर हे अस्वस्थ आयुष्य तुमच्या तरुण पिढीच्या ताटात जर मी वाढलं असेल, तर मी त्याला जबाबदार आहे, याचा मला गिल्ट आहे. आणि मग त्या गिल्ट पोटी असं आहे की आपण सांगितलं पाहिजे की काय चुका होत आहेत, काय घडतंय याच्याकडे लक्ष ठेवा. हे सांगितलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं, आणि विशेषतः मला असं वाटतं की जे मध्यमवर्गीय माणसं असतात, त्यांना असं वाटतं, म्हणजे ॲज अ मॅटर ऑफ एका कार्यक्रमात मला पुण्यातल्या एका माणसाने विचारलं पण होतं, की तुम्ही चांगले अभिनेते आहात, तुमची नाटकं बघतो, सीरियल बघतो. तुम्ही कशा करता हे पुस्तक लिहून आमच्या डोक्याला ताण देता? तुम्हाला कोणी सांगितलं हे उद्योग करायला? जेन्युइन प्रश्न. मी म्हटलं, नाही, हा गिल्ट आहे हो, की मला जो देश माझ्या आई-वडिलांनी दिला, माझ्या वयाच्या लोकांना, तो आम्ही पुढच्या पिढीला देऊ शकलो नाही. आमच्या पिढीने काही केलं नाही. हा गिल्ट आहे म्हणून मी लिहित असेल कदाचित. पण तुम्हाला एक सांगतो, की भारत आत्ता अशा एका वळणावर येऊन उभा आहे. आणि मी जेव्हा हे बोलतोय तेव्हा मी अर्थसमीक्षक म्हणून बोलतो. अर्थतज्ञ वगैरे म्हणण्याइतका मी मोठा नाही, पण मला अर्थकारण फार चांगलं समजतं म्हणून मी बोलतो. मी काही भविष्यवेत्ता नाही, कुठल्या पक्षाचा माणूस नाही, माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मी एवढंच म्हणतो, की आत्ता भारत ज्या वळणावर उभा आहे, ते वळण अत्यंत अनुकूल आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. एखादा घाट असतो ना, त्या घाटावरचं एक वळण असतं. ते वळण अत्यंत धोकादायक असतं. तिथे फार केअरफुली गाडी चालवायला लागते, कारण तुम्ही जर ते वळण पार केलं, तर तुमचा फार मोठा फायदा होणार असतो. तुमची आयुष्याची सुरक्षा तुम्हाला लाभणार असते, आणि जर गोंधळ घातला, तर त्या वळणावर तुमचं आयुष्य संपतं. अशा एका अनवट वळणावर भारत आता येऊन उभा आहे. म्हणजे आता परिस्थिती काय भारताची? आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी. 140 कोटी लोक जी आहेत, 140 कोटी लोकांपैकी एक 50-55 कोटी लोकांकडे फक्त पर्चेसिंग पॅरिटी आहे. इकॉनॉमिक्स फार सोपं आहे. जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमिक्स आपली आई असते. कारण ती लागणाऱ्या गरजा आणि संसाधनं उपलब्ध असणारी याचं आयुष्यभर मेळ घालते. मोठ्या भावाचे कपडे जेव्हा आई लहान भावाला देते, तेव्हा ती संसाधन कमी असतं आणि गरजा जास्त असत्या. याचा मेळ घालत असते. देशाच्या अर्थमंत्र्यांना एक्झॅक्टली हे करण्याची गरज आहे, की देशात संसाधनं किती आहेत आणि आपल्या गरजा काय? आता इकॉनॉमिक्समध्ये आपण डिमांड, सप्लाय वगैरे असे सगळे इक्वेशन ऐकतो, आणि इकॉनॉमिक्स आपल्याला असं वाटतं, की आपला विषय नाही, काहीतरी तज्ञांचा विषय आहे. आणि त्यात घोळ असा आहे, की इकॉनॉमिक्स आपण आर्ट्समध्ये शिकतो. इकॉनॉमिक्स हे अर्थकारण, इट्स सायन्स ऑफ रिसोर्सेस. तो बी-एससी इकॉनॉमिक्स पाहिजे. बी-ए इकॉनॉमिक्स म्हणजे तत्वज्ञानाचा विषय नाहीये. ते आपण बायफर्गेशन करून एक गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे बऱ्याचशा बी-ए इकॉनॉमिक्स झालेल्या लोकांना सुद्धा इकॉनॉमिक्स बद्दल काही प्रेम नसतं आणि त्यांना सांगता येत नाही. तर डिमांड सप्लाय जेव्हा आपण बघतो, तेव्हा डिमांड सप्लायमध्ये डिमांड 2 गोष्टींना डिफाईन होते. एक तुमची गरज, आणि ती गरज भागवण्याची तुमची क्षमता.
गरज म्हणजे इंग्रजीत नीड, आणि गरज भागवण्याची क्षमता म्हणजे पॅरिटी. म्हणजे माझ्या गरजा भागवण्याकरता मी खरेदी करू शकतो का, त्याला क्रयशक्ती असंही म्हणतात पॅरिटीला. ती आणि गरज अशी मिळून डिमांड डिफाईन होते. भारतासारख्या देशात, ज्या देशाची लोकसंख्या अमेरिकेच्या 5 पट आहे, त्याची डोमेस्टिक म्हणजे घरेलू डिमांड मागणी जी आहे ती अमेरिकेची भारताच्या 21 पट आहे, लोकसंख्या एक पंचमांश असून. याचा अर्थ असा आहे की अमेरिकेत डोमेस्टिक डिमांड जास्त काय आहे, कारण त्या लोकांकडे पर्चेसिंग पॅरिटी आहे. त्याकरता त्यांनी क्रेडिट कार्ड सिस्टीम आणली असेल, काही आणलं असेल, पण त्यांच्या खिशात पैसे आहेत आणि त्यांच्या इच्छा भागवण्याची काही उर्मी त्यांची त्यामुळे भागू शकते. भारतात मात्र 50-55 कोटी लोकांकडेच पर्चेसिंग पॅरिटी आहे. बाकी लोक स्ट्रगल करत जगतायत. ही इकॉनॉमिक रियालिटी. म्हणून डोमेस्टिक डिमांड तयार होत नाही. पण आता आपण जे वळणार उभं आहोत, जे निराळ्या प्रकारचं राफेल नावाच्या एका अत्यंत उद्दाम अशा कंपनीला जेव्हा आपण पटवू शकतो की 60% तुमचे पार्ट भारतात बनतील पहिल्या काही विमानं आम्ही खरेदी केल्यानंतर, तेव्हा तो आपण डोमेस्टिक डिमांड तयार करण्याचा मोठा प्रयत्न केलेला असतो. आत्मनिर्भर म्हणजे ते बाकी घोषणा राजकीय पक्षांच्या सोडून द्या, पण देशात हा श्रमसंस्कृतीचा देश आहे आपला. या देशात दररोज साधारण 4 लाख अर्धशिक्षित आणि अशिक्षित लोक रस्त्यावर येतात, ज्यांच्या हाताला काम नाही. 1991 ला आपण जेव्हा आपल्या देशाचे दरवाजे उघडले ग्लोबलायझेशन करता, नरसिंहराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंग सारखा अत्यंत प्रामाणिक अर्थमंत्री असताना, तेव्हा आपल्याकडे खरं श्रमसंस्कृतीचा देश असताना कारखानदारी चीन सारखी यायला हवी. शेतीमध्ये अनेक गोष्टी घडायला हव्या. पण आपल्याकडे सडक, पाणी, बिजली या बेसिक गोष्टी नव्हत्या, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. म्हणून आलेले सगळे गेट उघडले गेले. त्यातनं जो पूर आला तो सर्व्हिस इंडस्ट्रीचा. आपण 100 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, 100 बिलियन डॉलरची आयटी मध्ये. पण त्यामुळे झालं काय की देशातली बहुसंख्य लोकसंख्या श्रम करण्याकरता असलेली अर्धशिक्षित किंवा अशिक्षित आणि जे काही थोडेफार शिकले होते त्यांच्याकडे सगळे त्या सर्व्हिस जॉब त्यांच्याकडे गेले. त्यामुळे देशामध्ये एक डिस्पॅरिटी तयार झाली, विषमता तयार झाली. म्हणजे एका घरात अशी कल्पना करा की वडील शिक्षक रिटायर झालेत, आणि मी जे सांगतोय ते उदाहरण मी बघितलंय प्रत्यक्ष म्हणून सांगतोय, उदाहरण म्हणून सांगत नाही. मोठा मुलगा बँकेत नोकरी करतो, त्याला 30,000 रुपये पगार आहे, आणि छोटा मुलगा आयटीत नोकरी करतो, त्याला 1.5 लाख रुपये पगार आहे. त्यामुळे मोठ्या मुलाचं, त्याच्या बायकोचं त्या घरात फारसं चालत नाही, आई वडिलांचं चालत नाही. कारण अर्थस्य पुरुषोदासा हे भीमाने 7,000 वर्षापूर्वी आपल्याला भीष्माने सांगितलं महाभारतामध्ये. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना प्रत्येकाला प्रश्न विचारला गेलाय. विदुराला विचारलंय, तू का गप्प बसलाय? तू एवढा मोठा विद्वान आहेस, एवढा हुशार बुद्धिमान आहेस, तुझ्या समोर हे चाललं थांबवत नाही? तो म्हणला, मी दासीपुत्र आहे. विचारलंय द्रोणाचार्य, तू का बोलत नाहीस? तो म्हणलं, मी यांचा शिक्षक, यांना मी युद्धकला, नेमबाजी, तलवारबाजी, धनुष्यबाण, गदा हे सगळं शिकवलंय. मी असलं काही शिकवलेलं नाही. शेवटी भीष्माला विचारलंय, तू भीष्म आहेस? यू कॅन डिक्टेट टर्म्स, व्हाय आर यू क्वाइट? त्याचं उत्तर आहे, अर्थस्य पुरुषो दासा. पुरुष हा अर्थाचा गुलाम असतो. म्हणजे अर्थ म्हणजे इंग्रजीत इकॉनॉमिक्स, ज्याला अर्थकारण म्हणतात, त्याचा गुलाम असतो. त्यामुळे असं हे आपल्या ज्या देशात माहिती आहे, आपल्या याच्यात लिहिलेलं आहे, त्या लोकांनाही हे लक्षात नाही की आपण अर्थकारणाचे कुठलेही मायक्रो व्हील या देशात नीट एस्टॅब्लिश केले नाही, म्हणून डोमेस्टिक डिमांड तयार होत नाही. त्यामुळे आपलं अर्थकारण आपल्या हातात राहण्याकरता या देशातल्या श्रमसंस्कृतीला काम मिळालं पाहिजे, त्यांच्या खिशात श्रमाचा पैसा आला पाहिजे. कारण देश तरुण आहे, परत देखवदा एक वळण अशा करत आहे की तरुणांमध्ये इतकी ऊर्जा असते, तिचं जर दिशा चुकली तर ती ऊर्जा विध्वंसाकडे जाऊ शकते. असा सुरुंग असतो. तो सुरुंग तुम्हाला एक वेळ काहीतरी अवघड घाट तोडून रस्ता करून देऊ शकतो, तसं बनवलेले पूल सुद्धा उडवू शकतो. त्यामुळे दिशेचं जे भान असतं, दिशेचं, ते तरुणाला कमी असतं, ऊर्जा असते. त्या ऊर्जेला योग्य दिशेने नेण्याकरता देशामध्ये पॅरिटी वाढेल अशा प्रकारची अर्थव्यवस्था जी इंटरडिपेंडंट आहे ती निर्माण झाली पाहिजे. जग आणि भारतामध्ये एक फरक आहे, लक्षात ठेवा. आपली सोसायटी ऑफ एक्सचेंज, आपण देवाणघेवाण करतो, आपण परस्परावलंबित आयुष्य जगतो. त्यामुळे जीडीपी हे जे मेजर आहे ते अत्यंत आपल्या दृष्टीने चुकीचं मेजर आहे. त्याचं कारण सांगतो. मी अमेरिकेत राहिलो, जिथे इन्कम टॅक्स भरायचो, अजूनही रिटर्न भरायला लागतात मला. तिथे दरवेळेला प्रश्न असतात त्या फॉर्म मध्ये. एक प्रश्न असा असतो, तुम्ही शेजारच्या मुलाला वीकेंडला शाळेत या वीकमध्ये कधीतरी या महिन्यात किंवा या वर्षात शाळेत सोडलं का? त्यांना काही मदत केली का? डिड यू पिक देम अप फ्रॉम द स्कूल, युअर नेबर्स किड? डिड यू डू सम कम्युनिटी सर्व्हिस ऑन द वीकेंड? आणि इफ आय कीप आन्सरिंग येस, देन ती एक सेवा
देशाच्या जीडीपीत धरली जाते, एक युनिट सेवेचं. कारण ती सर्व्हिस भारतासारख्या परस्परावलंबित आणि इंटरडिपेंडंट किंवा एक्सचेंज असलेले देवाणघेवाणाच्या समाजामध्ये अनेक सेवा नोंदल्या जात नाही. आजोबा नातीला सांभाळतात, हे काही चाइल्ड केअर सर्व्हिस कोणी लावत नाही. किंवा शेजारच्याकडे मी घराची किल्ली देतो, तेव्हा तो माझी सिक्युरिटी सर्व्हिस नसते ती. त्यामुळे एक्सचेंज सोसायटीमध्ये परस्परावलंबित सेवा मोजल्या जात नाही. माझी खात्री आहे, नुसती खात्री काय, श्रद्धा आहे म्हणा, धारणा आहे म्हणा, की आज देशातल्या सगळ्या सर्व्हिसेस या जीडीपीच्या पद्धतीने मोजल्या गेल्या तर आपला अमेरिकेच्या 5 जीडीपी. पण हा समाज तसा नाही ना. त्यामुळे अर्थकारण जे देशाचं पाहिजे ते समाजाला सूट होणार पाहिजे. माझ्या जगण्याच्या पद्धतीशी त्याचा काहीतरी ताल असला पाहिजे, त्याचा काहीतरी एक बॅलन्स असला पाहिजे. त्यामुळे या देशामध्ये कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम चालत नाहीत. आता बघा तुम्ही, 3 देश आहेत कम्युनिझम, सोशलिझम, कॅपिटलिझमचे अनुक्रमे. कम्युनिझम चायना, सोशलिझम रशिया आणि कॅपिटलिझम अमेरिका, बरोबर. या 3 देशामध्ये आज खरं तर कॅपिटलिझम कम्युनिझमच्या विरुद्ध आहे, सोशलिझमच्या विरुद्ध आहेत. त्याच्यामुळे युद्ध झाली आहेत, 33 राष्ट्रांचे नकाशे बदलले, अनेक राष्ट्रप्रमुख नष्ट झालेत, त्यांनी मान्यता दिली नाही म्हणून भांडवलशाहीला. अनेक कम्युनिस्ट राज्य नष्ट झाली आहेत. बाबर करमाल सारखा अफगाणचा बसवलेला जो राजा रशियाने होता त्याला पण उद्ध्वस्त केलंय. तर हे सगळं जे घडलं आहे याच्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध याचं सत्य प्रूव्ह झालंय. पण आज या तिन्ही देशांमध्ये ज्यांनी अनुक्रमे चीन कम्युनिझम, रशिया सोशलिझम, कॅपिटलिझम अमेरिका, या तिन्ही देशामध्ये 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. म्हणजे समान वाटप करणारा साम्यवाद तिथे चाललेला नाही, सगळं सरकारच्या मालकीचं असणारा साम्यवाद चाललेला नाही, आणि इंटलेक्च्युअलला पैसे मिळतील असं आरेरावीने आणि गर्वाने सांगणारा भांडवलवाद पण अमेरिकेतल्या अनेक लोकांना इन्शुरन्स देऊ शकलेले नाही. त्यामुळे काहीतरी त्यात घोळ आहे, त्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये घोळ आहे. कारण तो घोळ येतो कुठे सांगतो, थेरम, सिद्धांत हे खूप छान असतात, ते कागदावर छान दिसतात, ते जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा तेव्हा गोंधळ असा होतो की ते इझम मांडताना एक माणसाची वृत्ती, समाजाचा एक परस्परावलंबी डीएनए हा मध्ये येतो, आणि तो दुर्लक्ष करून तुम्ही नाही ते ठोकायला गेला समाजावर, त्यातून काही घडत नाही, फक्त frustration तयार होतं. त्यामुळे नेहमी असं म्हणतो की आपल्या भारतामध्ये आपल्याला फॅमिलिझम नावाचा मी एक नाव coin करतोय. मी काही मोठा नोबेल पण मी एक नाव असं देतो त्याला, की एक पर्याय देतो, फॅमिलिझम क्रिएट करत आला. कारण फॅमिलीच्या सगळ्या व्यवहारांमध्ये एक मायक्रो व्हील, प्रत्येक छोट्या छोट्या व्यवहारांचे एक मायक्रो व्हीलने इकॉनॉमी तयार होते. घड्याळात असताना व्हील्स, छोटं व्हील फिरतं, मग थोडं मोठं फिरतं, मग थोडं मोठं फिरतं, असं करत करत तास काटा. तर हे जे कनेक्शन असतं मायक्रो टू मॅक्रो, इकॉनॉमी करता आवश्यक असतं. आणि तो देश मायक्रो व्हील त्याचे स्ट्रॉंग असतात, सोसायटी ऑफ एक्सचेंज मध्ये ते स्ट्रॉंग असतात. बाकी देश हे सोसायटी ऑफ ट्रान्झॅक्शन. डिस्कनेक्ट झालं का? मला वाटतंय तसं की आले सर, तुमची अनम्यूट आहे, ते चालू करा. नेटवर्क इश्यू असेल. म्युटेड. एनिवे, सुरू कर, चालेल. तर सोसायटी ऑफ एक्सचेंज ट्रान्झॅक्शन या फरकामध्ये अर्थव्यवस्थेचं जे गणित आहे ते उभं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी जे वाचतात त्यांनी आपल्या आयुष्यातलं एक वाचण्याचा भाग अर्थकारणाला दिला पाहिजे. ते समजून घेतलं अजिबात अवघड नाही. अर्थकारण म्हणजे जार्गन्स नाहीत, त्याच्यावर फार रेपो रेट, पेपो रेट याच्यावर फार चिंता करू नका. अतिशय सोपं असतं अर्थकारण. त्यामुळे अर्थसाक्षर जर आपण झालो तर आपल्याला काय घडतं त्याचा अर्थकारणातनं अंदाज येतो, जो अत्यंत आवश्यक. आता आपला समाज तशा अर्थाने सुस्थितीत आहे, मध्यमवर्गीयांची संख्या वाढली आहे, पण मध्यमवर्गीय म्हणजे स्वांत सुखाय खरेदी करणं आणि जगणं असं नाही होत. तर मध्यम वर्ग आणि वाचणारा साक्षर वर्ग यांच्यावर देश चालवायची जबाबदारी जरी सरकार त्यांचं नसलं तरी, कारण ते मायक्रो व्हील आहेत सोसायटीला जागेवर. म्हणून आपण ते नीट समजून घेतलं पाहिजे की माझा रोल काय, माझी प्लेसमेंट काय. कारण आपला परफॉर्मन्स असतो ना तो आपल्या प्लेसमेंटवर ठरतो. जर माझी प्लेसमेंट मला समाजातली कळली नाही, जसं आता मनीषा आणि
मुळेंनी भूषणने मिळून एक वाचक की त्याचा 80 कार्यक्रम तुम्ही केले, मला ऐकायला इतका आनंद झाला. कारण साक्षर लोकांकडून सगळे आशा आहे असं मला वाटतं. आणि साक्षर लोक जेवढे जगात जास्त असतील तेवढं सगळं व्यवस्थित चालेल असं मला वाटतं. कारण त्यांचा पोच असतो, त्यांना आकलन असतं, त्यांना गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा असते, कुतूहल असतं. आणि ज्या गोष्टी कळल्या त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याकरता ते आग्रह धरू शकतात. कारण जगण्याच्या बेसिक नीड करता त्यांचा संघर्ष जसा फारसा नसतो शिल्लक राहिलेला. त्यामुळे ही आपल्यावर जबाबदारी आहे की आपण जे जे वाचतो, आणि तुम्हाला असं वाटेल की सारखं अर्थकारण काय नाही, तुम्ही कादंबऱ्याही वाचल्या पाहिजे, कथाही समृद्ध असलं पाहिजे, कुतूहल जागृत राहील. असं काही केलं की समाज आपोआप सुदृढ होतो. मी नेहमी सांगतो की ज्या समाजामध्ये कलेला महत्व असतं त्या समाजामधला बकालपणा कमी होतो. ज्या समाजात साहित्याला महत्व असतं त्या समाजातला आरेरावी आणि बदमाशी कमी होते. ज्या समाजाला कुठल्या तरी एका कलेच्या रूपाशी जोडता येतं, त्याला सन्मान असतो, तो समाज अतिशय सम्यकपणे वागायचा प्रयत्न करतो. कारण त्याच्या लक्षात असं येतं की आपण अनेक गोष्टी अजून आपल्याला माहीतच नाही. आपल्या स्वतःच्या आत्मप्रशंसेत तो समाज जगत नाही, आणि तसा आपला समाज जगू नये असं मला वाटतं. म्हणून हे पुस्तक लिहिण्याचं खटाटोप आहे. आणि मला आनंद असा आहे की तुमच्यासारखी माणसं जी पुस्तकावर प्रेम करतात, जी पुस्तकं वाचावी म्हणून प्रयत्न करतात, एक ऑनलाईन पोर्टल चालवतात, अनेक लोकांना इन्व्हाइट करतात, त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचं माझं ते मोटिवेशन ते आहे की आपण आपले हे मांडले पाहिजे. कारण सगळं माझं म्हणणं तुम्हाला पटेल अशा अशा आट्या असत मी कधी जगत नाही. तुम्हाला तुमची मतं असण्याचा एंटायटलमेंट आहे, तो अधिकार आहे, आणि तुमची मतं सांगण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे. पण नेहमी घर्षण होत राहील. आपल्या हातावर आता आपण घासले की काय तयार होते? ऊर्जा. त्या समाजात ऊर्जा असते ज्या समाजात घर्षण बिंदू असतात. मी नेहमी एक ते उदाहरण घेऊन मी आयुष्यात जगण्याचा प्रयत्न केला. मला कधी काट टाकताना पाहिलंय का? पाहिलं नसेल तर जरूर बघा. आता येणाऱ्या दिवसातल्या सुट्टीतल्या उन्हाळ्यातल्या तुम्हाला सुट्ट्या असतील किंवा काही ट्रिप असतील त्यात हे ऑब्झर्व करा. जो कात टाकलेला साप असतो तो अतिशय हळू स्पीडने सरपटायला लागतो, कारण त्याला प्रत्येक बारीक खडा बोचत असतो, त्याला गवताचं पात बोचत असतो. त्यामुळे तो सळसळीत वेगाने एकदम सळसळत जाणारा साप हा जेमतेम एखाद्या तासामध्ये 2 इंच वगैरे इतकाच सरकू शकतो. आणि तो सुस्त नसतो, तो खरा ताजा तवाना असतो, त्याच्या स्किनवर चमक असते, पण तो सरकत नाही कारण त्याला सगळं ते टोचत असतं, त्याला वेदना होतात, त्याला रडू येत असणार. पण त्याला एक माहिती असतं की जर आपण कात टाकली नाही तर आपण त्या कातीमध्ये सफोकेट. कारण कात हा कम्फर्ट झोन आहे, आणि कम्फर्ट झोन टाकल्याशिवाय घर्षण नाही, आणि घर्षण असल्याशिवाय ऊर्जा नाही, आणि ऊर्जा असल्याशिवाय जीवन नाही. त्यामुळे सापाकडून त्याने डंख करणं शिकण्यापेक्षा कात टाकणं आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्या कात टाकण्यामध्ये आयुष्याचं मर्म आहे. आणि हे मर्मस्थान जेव्हा आपल्याला निसर्गात अशा प्रत्येक गोष्ट, जसं झाड असतं, झाड शेंड्याकडून सडतं, झाड मुळाकडून कधी सडत नाही. झाड खोकला जरी झालं, पोकळ जरी झाला बहुधा, तरी झाडाचं मुळ झाड धरून ठेवतात, आणि झाडाची मुळं घट्ट धरून ठेवतात. ते रिकामं खोकला पोकळ झालेलं पोपडे उडालेलं झाड पण मुळं धरून ठेवतात. परत नीट पाणी मिळालं काही झालं की झाड परत बहरतं. म्हणून समाजात जे लीडर असतात ते चांगले पाहिजे. वरून झाड शेंड्याकडून सडतं, समाज लीडर कडून खराब व्हायला सुरुवात होते. सामान्य जगणारी माणसं, हातावर पोट असणारी माणसं, दोन्ही हात पसरून जगणारी माणसं, हाताला कष्ट देऊन जगणारी माणसं, ही सगळी ती मुळे असतात, ते घट्ट धरून ठेवतात समाज. वरून सडायला सुरू. म्हणून आपण कुठे लिडरशिप करत असाल तर आपण तो हायेस्ट दंडक झाडाचा लक्षात ठेवला पाहिजे. आपल्या ओळखीचे कोण लीडर असतील त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की तुम्ही लीडर आहात, तुम्ही बदलू शकाल आमचं नशीब, तुम्ही बदलू शकाल, तुम्ही हे झाड समाजात धरून ठेवू शकता, आमच्यावर सोडू नका. तिथून ते सडण्याची शक्यता जास्त आहे. शेंडे आधी सडतात. त्यामुळे या निसर्गातल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. निसर्गात अजून एक गोष्ट असते, तिचं नाव आहे शहाणपण. तुम्ही म्हणाल कदाचित की अर्थकारणावर बोलता बोलता हे काय निर्मल बाबा सारखं काहीतरी लेक्चर देत आहेत, तर तसं नाहीये. मी निर्मल बाबा नाहीये. शहाणपण असतं निसर्गात, आणि आपल्याकडे बुद्धिमत्ता असते. शहाणपण हे बुद्धिमत्तेपेक्षा फार मोठी गोष्ट आहे. निसर्गातलं शहाणपण आपण घ्या, आणि आपली बुद्धिमत्ता त्याच्या पुढे गहाण ठेवावी. कारण बुद्धी ही तर्कदुष्ट असते.
तुम्हाला माहिती आहे अल्फ्रेड नोबेल, ज्याने नोबेल प्राइजेस द्यायला सुरुवात केली, तो स्वतः मॅथमॅटिशियन होता आणि त्याने सुरुंगाची दारू बनवली, डायनामाइट. आणि ते डायनामाइट बनवून त्याने अनेक लोकांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला. इकडून तिकडे ओलांडण्याकरता पर्वत, धरणाकरता जागा, ते पाणी साठावं म्हणून हे तयार करणं, खड्डे, जे लोकांच्या कामाला येईल. तर त्याने आपल्या आयुष्यात असं पाहिलं, की लोक ते बॉम्ब घेतायत, डायनामाइट आणि पूल उडवतायत, रस्ते बंद करतायत, दरडी कोसळवतायत, लोकांच्या आयुष्यात विघ्न आणतायत. मग तो असं म्हटला, की मॅथमॅटिशियन असल्यामुळे हा फॉर्म्युला शक्य आहे सुरुंगाचा. म्हणून मॅथमॅटिशियनला नोबेल देत नाही. त्याने लिहून ठेवलंय की मॅथमॅटिशियन नोबेल द्यायचं नाही, कारण त्याच्याकडे अत्यंत प्रखर अशी बुद्धी आहे, मॅथमॅटिक्सचं गणित आहे आणि बुद्धी तर्कदुष्ट आहे, तिला तिला भान नसतं. तसं टेक्नॉलॉजी असते की नाही, तंत्रज्ञान ते नीतिनिरपेक्ष असतं. काड्याची पेटीचा शोध आहे. काड्याच्या पेटीने भात शिजवायचा का घर जाळायचं हे भान त्या काड्याच्या पेटीला नसतं, ते माणसाला असतं. त्यामुळे तंत्रज्ञान हे नीतिनिरपेक्ष असतं, त्याला चांगलं वाईट कळत नाही, ते वापरलं जातं. ते वापरणारा जो आहे त्याच्या हातात, ते कोणाच्या हातात आहे याच्यावर ठरतं आणि त्याचा बॅलन्स काय, त्याचा तोल काय, त्याच्याकडचं शहाणपण काय, त्याच्याकडे शहाणपण हवं. आणि शहाणपणात सगळ्यांना सांभाळून घेण्याची ताकद असते. बुद्धीत ती नसते, बुद्धीत अढळरावी असते. बुद्धी तुमचा अपमान करते. एखाद्या माणसाने बुद्धिमान असलं तर मी नेहमी असं म्हणतो की मला कोणी लोक बुद्धिमान म्हणले की त्यांना म्हणतो एक मिनिट मला बुद्धिमान म्हणून. पण बुद्धीत दोन प्रकार आहे, एक नेटिव्ह इंटेलिजन्स आहे आणि एक प्रोग्रामॅटिक आहे. बहुतांश बुद्धी जगात जी आज वापरली जाते ती प्रोग्रामॅटिक इंटेलिजन्स वापरला जातो, नेटिव्ह वापरलं जात नाही. नेटिव्ह बुद्धिमत्ता ही शहाणपण. म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की जे जे शहाणपण, विनोबा भावे, विनोबांची एक छोटीशी, विनोबांच्या फार, विनोबा भावेसारखं शहाणपणात आपण निदान ते वाचलं तरी, तुम्ही वाचणारे लोक आहात. विनोबांकडे एकदा काही लोक गेले आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला सांगतात की ते पान पॉलिश तांदूळ खा, पण त्याला कीड लागते. विनोबांनी ऐकून घेतलं. परत म्हणले अहो बोला तुम्ही बाबा काहीतरी, तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही तांदूळ आता मिलमध्ये नेत नाही, ते घरी जात्यावर आम्ही हे करतो, ते साळ तसं ते तसंच तांदूळ खातो, त्याला कीड लागते. विनोबाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणले किड्यांना पण कळतं काय, याला शहाण. हे शहाणपण जर आपल्या आयुष्यात आपण आणलं तर आपल्याला बुद्धिमत्तेचा धोका कमी होतो. आणि ते शहाणपण वाचनातनं येतं, ते संवादातनं येतं, ते वाद घालण्यातनं सुद्धा येतं. जर वाद घालण्याचा हेतू मला जिंकणं तुम्हाला हरवणं असा नसेल तर तो सम्यक असेल, संवादाकरताच आपण वाद घालतो ना. आपल्या एकमेकांची पटायचं काही कारण नाही. आपण काही वाचक नावाचं मठ चालवत नाही, कोणी मठाधिपती नाही भूषण वगैरे. आपण सगळ्यांना आपली मतं आहेत, आपण आपली मतं मांडतो आणि त्यातनं आपण संश्लेषण केलं पाहिजे. अनालिसिस ही भारतीय विचारधारेची पद्धत नाही. लक्षात ठेवा, आपली पद्धत आहे विचारधारेची मंडण म्हणजे मांडणी, खंडन म्हणजे त्याच्यावर त्याला चॅलेंज करणं, त्याला आव्हान देणं, त्याच्यावर वाद घालणं आणि नंतर आहे ते संश्लेषण. संश्लेषण शब्द तुम्हाला कळणार नाही, त्याला सोपा शब्द आहे सिंथेसिस. म्हणजे चारवाक आपल्याकडे ऋषी आहे. ऋणम पित्वा घृणम पिपेत म्हणतो चारवाक, कर्ज काढून तूप प्या, स्वर्ग नरक काही नाही, तुम्हाला फसवतायत म्हणतो सगळे बाकीचे ऋषी, काही स्वर्ग नाही नरक नाही, सगळं इथेच आहे. तो पण आपल्याकडे ऋषी आहे, कारण त्याची एक विचारसरणी, अनेक विचारधारा संक्रमित करून जे तयार होतं ते संश्लेषण. अनालिसिस म्हणजे विश्लेषण. टीव्हीवरचे भांडणाचे कार्यक्रम अनालिसिसचे, त्याला काही अर्थ नाही, कोणाचा काही मुद्दा शेवटपर्यंत कळत नाही. आज डिबेट ऐकल्यानंतर काय म्हणायचं होतं हे जर इथे कोणाला तरी लिहायला सांगितलं तर लोक 4 ओळी पण लिहू शकणार नाही, कारण ते फक्त तर्कदुष्ट वाद घालतात. त्यांना घडवायचं नाही. संश्लेषणामध्ये घडण्याची ताकद. संश्लेषण शहाणपणाच्या जवळ जातं, ते निर्मिती करू शकतं. आणि संश्लेषणाकरता कुतूहल लागतं. कुतूहल असतं तेव्हा दुसऱ्याचं मी ऐकून घेतो. अरे अच्छा असा मुद्दा आहे का, मला कळलं नाही. हे मी तेव्हाच म्हणतो जेव्हा माझं कुतूहल जिवंत असतं. मला भूषण सांगतो ते ऐकायचं असं मी एकदा म्हटलं की भूषणचा निर्मल बाबा होतो, उदाहरण देतोय, भूषण डोंट केला तर त्याचा निर्मल बाबा होतो आणि माझा मठ होतो. त्या मठाचं काही होत नाही, साचलेलं पाण्यासारखं असतं. निसर्गात जे पाणी वाहतं परत निसर्ग, ते स्वच्छ असतं. जे पाणी तुंबतं ते सडलेलं असतं. त्यामुळे आपलं पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्याकरता वाचन केलं पाहिजे, शहाणपणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे असं. त्यामुळे अर्थकारण आणि माझे पुस्तकं आणि माझे विचार हे सांगताना मला शेवटी असं सांगावं असं वाटतं की या सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची पद्धत उपलब्ध आहे. ती आपल्याला इनबाउंड आहे, आपण जन्माला ती घेऊन आलो आहे. तिच्याकडे नाकार करून जे माझ्या कानावर पडेल ते ऐकणं, जे दिसतं ते बघणं, असा आंधळा प्रवास आपण का करावा माती खाणं. मला जे ऐकायचंय ते मी ऐकलं पाहिजे. माझे प्रवास आतून बाहेर आहे, बाहेरून आत नाही. जे कानावर पडेल ते गाणं भारी,
जो दिसेल टीव्हीवर प्रोग्राम तो भारी, असं नसतं. मला काय पाहायचंय असं माझं काही ठरलंय का? तर मला हवं ते बघता येतं, तर मला शहाणपणाच्या शक्यता होतात, तर मला कुतूहल निर्माण होतं, तर मी समाजाचा विचार करतात. कानावर पडेल ते ऐकलं, जे डोळ्यानं दिसतं ते पाहिलं, की आपण त्याचे गुलाम होत जातो एका व्यवस्थेचे. आणि लक्षात ठेवा, जगात 572 टीव्ही चॅनल आहेत आणि त्यातल्या जवळपास 500च्या वर चॅनलचा ताबा हा काही विशिष्ट लोकांकडे आहे. त्यामुळे तुम्हाला ते पटवून देतात त्या चॅनल्स मधनं, की काय तुम्हाला ते भक्त करतात किंवा तुम्हाला त्यांच्या मागे ओढत नेतात मेंढ्यांसारखे. तुम्ही मेंढ्या कसा धनगर चरतो पाहिलंय का कधी? परत निसर्ग. पुढची मेंढी चालते आणि त्या मेंढीच्या मागे तिचे पाय बघून मागची मेंढी चालते. पुढची मेंढी विहिरीत उतरली, सगळ्या मेंढ्या विहिरीत उतरतात. ते मेंढकासारखं, ज्याला कर्विंग द हर्ड म्हणतात, ती मेंटॅलिटी हे आपल्याकडे पसरवत असतात. तुम्ही टीव्ही बघा संध्याकाळी, तुम्ही जाहिराती बघा. अहो, तो आज जर तुमची पाठ दुखते का, असं काही जाहिरात असते. आपल्याला अचानक वाटतं आपली पाठ दुखते, आपल्यावर परिणाम होतो. त्या परिणामात अनेक प्रकारचा खप आहे, अनेक औषधांचा खप आहे. त्यामुळे कोणाला काय दाखवायचं ते दाखवू द्या. आपण ठरवू शकतो ना काय पाहायचं ते. माझे डोळे, मी डोळे भाड्याने दिलेले नाही कोणाला दाखवायला. मी माझे कान भाड्याने दिलेले नाहीत. मला जे ऐकायचं ते मला ऐकलं पाहिजे आणि ते ऐकताना मला हे का ऐकायचं याचं कुतूहल असलं पाहिजे. त्यामुळे इंद्रियांचे प्रवास आतून बाहेर होतात ना, तेव्हा आपण शहाणपणाकडे जातो, तेव्हा कुतूहल जिवंत राहतं. आणि हे सगळं करण्याकरता वाचलं पाहिजे. कारण परत पहिल्या मुद्द्यावर येतो, वाचन तुम्हाला अपमान न करता काय माहिती नाही हे सांग. बाकी जगात सगळे अपमान करून तुम्हाला शिकवतात. तुमचा वाचन अपमान करत नाही, पुस्तक अपमान करत नाही. सत्यम शिवम सुंदरम नावाची कन्सेप्ट आहे, सांगतो आणि थांबतो. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे निसर्गात असलेलं सत्य, जे निसर्गात आहे. आता हा शिवम काय करतो? हा शिवम जो आहे ना, तो मानवी कल्याणाची चौकट उभी करतो. त्या सत्याला सापेक्ष ठेवून, त्या सत्याला समोर ठेवून त्यातनं मानवी कल्याणाची चौकट काय उभी करता येईल याचा विचार करतो. आपलं काम संपत नाही. मी तुम्हाला जे म्हटलं, प्रवास आपलं काम शिवम नंतर सुरू होतं. ती चौकट मोडून मी काही घडवू शकतो का? आणखीन मोठं ग्रेटर गुड ज्याला म्हणता येईल, असं कल्याणाची काही व्यवस्था उभी करू शकतो का? जी कदाचित माझ्या त्याला श्रेय मिळणार नाही, कदाचित माझ्या नावाने ओळखली जाणार नाही. रामकृष्ण आले गेले, कोणी गेल्यावर कोणी कोणाला विचारत नाही. तुम्ही गेल्यावर तुमच्या घरात लोक मांडी घालून दुसरी जेवायला बसतात, ते गेल्यावर तुम्ही तेच करतात. त्यामुळे कोणाचे आयुष्य जाण्याने आपल्याला उरफडा उमटत नाही. त्यामुळे ते बाजूला ठेवून, ते सगळे स्वार्थ, अजरामर होण्याच्या भंपक कल्पना बाजूला ठेवून आपण या चौकटी विस्तृत करू शकतो का, असं ज्याला वाटेल तो सुंदराकडे जातो. सत्यम शिवम सुंदरम मधलं सुंदर ते आहे. सुंदराकडे प्रवास होत असतील तर शहाणपण आहे. कुतूहल असेल तर सुंदराकडचा प्रवास नक्की आहे. शहाणपण असेल समाजाचं हित नक्की आहे. कारण समाज पण सुंदराकडे जातो आणि ही जबाबदारी ज्यांना वाचता येतं, ज्यांना समजतं, जे साक्षर आहेत, जे वाचनाचे परिणाम होतात, जे चित्रकार आहेत, गाणं म्हणतात, ज्यांना वाद्य वाजवता येतं, ज्यांना काही नवीन निर्माण करता येतं, क्रिएटिव्हिटी ज्यांच्याकडे आहे, ते नुसत्या बिल्डिंग बांधत नाहीत, आपला देश दिसेल कसा हा बिल्डिंग बांधताना विचार करतात. जे नुसते शिकवत नाही, आपलं पगार मिळतो म्हणून, तर ती कविता मुलाला समजली की नाही शिकवतात. असे शिक्षक, असे आर्किटेक्ट, असे चित्रकार, असे शिल्पकार, अशी माणसं जर असतील जास्त संख्येने, चांगली, सजग, तर समाजाचा काही धोका असायचं कारण नाही. त्यात काही होणार नाही. ते शहाणपणाकडचे प्रवास आपण सगळे करूया, याकरता तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि मला 1 तास दिला होता. 4 मिनिटं बाकी आहेत. 10 मिनिटांनी सुरू झालंय. 10 मिनिटं बाकी आहेत. पण उगीच मी बोलत राहण्यापेक्षा काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणून 7-8 मिनिटं तुम्हाला देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुस्तकांचा आढावा घेता घेता निसर्गातून काय शिकावं हेही तुम्ही सांगितलं. सापाचं उदाहरण मला अतिशय आवडलं, की सापापासून डंख मारणं न शिकता कात टाकणं शिका, हे मला अतिशय आवडलं. आणि तुमच्या पुस्तकाकडे येताना परत त्यात अनेकांना प्रश्न असतीलच. तर पहिला प्रश्न मला विचारावासा वाटतो, की घातसूत्रमध्ये जे तुम्ही सगळ्या एक सूत्रात गुंफलेलं आहे किंवा त्याच्यातून त्याचं एक काही लॉजिक आहे. तर त्याच्या मागे तुमचा बराच रिसर्च झाला असेल किंवा बरंच तुम्ही त्याच्या मागे संशोधन केलं असेल, तर त्याबद्दल थोडं सांगा ना? घातसूत्र लिहिताना मी 482 पुस्तकं वाचली आहेत. ते लिहायला मला 7 वर्ष लागली. आणि 482 पैकी जवळपास 250च्या वरची पुस्तकं मी जी मांडणी केली याच्या विरुद्धची पण वाचली. ग्रेट.
मंडन खंडन संश्लेषण हा जो प्रवास आहे तो घातसूत्राने माझा संपूर्ण केला. मला जगातल्या अनेक ठिकाणच्या अशा गोष्टी कळल्या की ज्या मला कदाचित घातसूत्र लिहायची इच्छा नसती तर कळल्या नसत्या. म्हणजे मला हे शिकवलं, जसं मला हे शिकवलं की बिन लादेनचा 9/11शी काही संबंध नाही, तसा तो का नाही हे पण शिकवलं. कार्यकारण भाव जोपर्यंत आपल्याला कळत नाही एखाद्या गोष्टी मागचं, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला कळली असं होत नाही. आणि मला असं वाटतं की त्या अथक 7 वर्षाच्या परिश्रमातून मला हे नक्की जाणवलं की एवढा म्हणजे मी काय कष्ट घेतले वगैरे अशा आविर्भावाने बोलत नाही, डोंट गेट मी रॉंग. पण मला असं वाटलं की आपण असं एखादं प्रतल मांडत असू तर त्याला कितीतरी परसेप्शन आणि अँगल असू शकतो. म्हणून मी नेहमी सांगतो की मी वाचलेलं पुस्तक पत्थरची लकीर समजू नका, दगडावरची रेघ. तुम्ही त्याला चॅलेंज करा, पण तुम्ही चॅलेंज करताना हे फालतू आहे समजू नका, असं बोलू नका. किंवा हे काही खरं नाही हो असं बोलू नका. ते बोलण्यात तुमच्या माझ्या दृष्टीने त्याला शून्य किंमत आहे. तुम्ही सांगा तुम्ही असं लिहिलंय, पण खरं तर ते असं पण आहे. बाबासाहेब पुरंदरे गड किल्ल्यांवर गेले, त्यांनी शिवाजीचं शाहीर होते ते. त्यांनी शिवाजीची माहिती सांगितली 30-35 वर्ष. माणसं तयार झाली. पांडुरंग बलकवडे आले, खांडेकर आले, आप्पा परब आले, गजानन मेंदळे आले, असे अनेक लोक त्यातनं म्हणजे त्यांनी केलेल्या मांडणीतून इतिहासाची नवीन मांडणी करायला लागली आणि तो प्रवाह अखंड चालत राहिला. त्यामुळे त्या प्रवाहात अनेक गोष्टी सत्य म्हणून उजागर झाल्या. तो प्रवाह चालणं महत्वाचं आहे. मला अमर होण्याकरता मी काही लिहिलेलं नाही, पण त्याच्यात अजून काही मतं असतील सांगा. कारण 2 प्रकारची माणसं जर जगात असतात, एक फिलॉसॉफी असते आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. म्हणजे काय, मला जे माहित नाही ते माहित नाही. न्यूटन म्हणतो ना की बाबा समुद्र किनाऱ्यावर जितके कण आहेत वाळूचे, तितकं ज्ञान असेल तर मी त्यातला वाळूचा कण आहे. आईन्स्टाईन सारखा सायंटिस्ट काय म्हणतो, E इज इक्वल टू mc स्क्वेअर. त्याचे जे तळटीप काय, इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल मोर देन द स्पीड ऑफ लाईट विच इज 16,000 माइल्स पर सेकंड, तर ही थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोलॅप्स होईल. म्हणजे तो काय सांगतो की असं काही निघालं तर ठीक आहे ना, मी एक मांडणी केली. प्रत्येक आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो हे समजत आकाशामध्ये डार्क मॅटर 80% आहे. तारे दिसतात ते फक्त 20-25 10-20% आहेत. बाकी सगळं डार्क मॅटर जे आपल्याला दिसत नाही. सो आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. जे दिसतं 10% त्याच्यावरून मी आकाशाचं अमुकच आहे असं म्हणणं, हे जसं मूर्खपणाचं आहे किंवा अरोगन्स आहे. तसा अरोगन्स येता कामा नये. आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो ही अत्यंत हंबल आणि सायंटिफिक भूमिका आहे. पण अजून एक कॅटेगरी असते, इफ आय डोंट नो इट डझंट एक्झिस्ट. मला माहित नाही तसं काही असू शकतं. असेही काही लोक असतात, त्यांच्याकडे त्यांच्या वाट्याला जाऊ नका, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, कारण त्याचा तुमच्या आयुष्याला काही उपयोग नाही. इफ आय डोंट नो इट डझंट एक्झिस्ट इतका अरोगन्स नाही. त्यामुळे या 2 गोष्टी टाळताना, या 2 गोष्टीचं हे करताना मी आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो करत ते पुस्तक लिहिलंय. आणि त्यामुळे मला इतकी पुस्तकं वाचणं भाग पडलं. म्हणजे इंटरनेटवर जर माहिती वाचली त्याला तर काही त्यांना हजारो पानं मला मोजता येणार नाही. म्हणजे मी पुस्तक लिहिताना एक प्रोसेस हे जेव्हा लिहिलं की 9/11 मध्ये बिन लादेनचा काही संबंध नाही, तेव्हा याच्यावर बाकी लोक म्हणतील असं म्हणणारे मला माहिती होतं. त्यातली तुच्छता, उपवास हे सगळं मला माहिती, मी ते इन्व्हाइटच केलं. पण तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला कळेल. कारण मला ते सत्य समजलं काय आहे ते. त्यामुळे अशी विधानं करताना खळबळजनक काही निर्माण करायचं म्हणून मी केलेलं नाही. मग ते लिहिताना मला असं वाटलं की खळबळजनक वाटू नये, मग आपण काय केलं पाहिजे. आणखीन कोणाकोणाचं असं मत आहे असं नाहीये, त्यांचं पण वाचलं पाहिजे. म्हणजे मला असं आठवतं ना, मी काही त्यातले प्रसंग लिहिले किंवा काही घटनांचं मीमांसा केली आहे, तेव्हा मला रात्र झोप यायची नाही. पण मला वाटायचं आपण काहीतरी एक्सपोज करतोय, त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि ते साहजिक आहे बरं का. हे व्रत आहे किंवा ही आपली जबाबदारी आहे मी साक्षर माणसाची. आपल्याला जे वाटतं ते आपण शोधलं पाहिजे आणि ते बोललं पाहिजे. त्यात आपण कोणाची बदनामी करायचं काही कारण नाही, आपण फॅक्ट मांडतो. त्यामुळे त्या प्रत्येक पानावर रेफरन्सच आहे. मागे 168 पुस्तकांची दिलेली, ते संकलन केलंय. त्याचा आयपी जो आहे तो ते कोणाशी जोडलंय आणि ते जोडण्याचे पुरावे आहेत. तुम्हाला असं वाटूच शकतं, कारण मी आता जर कानावर पडल्यावर, आता मी तुम्हाला म्हटलं आता दिवस आहे, तुम्ही असंच म्हणाल ना. म्हणजे आपल्याला ज्याच्यावर आपला अनुभव असतो त्याच्याप्रमाणे आपण जातो. पण थोडं जरा या पृथ्वीच्या दिवस रात्रीच्या चक्राच्या बाहेर येऊन अंतराळात जाऊन बघा ना, दिवस रात्र हे डायमेन्शन नष्ट होऊन जातं ना, त्याचा काही संबंध राहत नाही. तर थोडं तसं जाण्याकरता तो केलेला माझा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याने मी काही विद्वान सिद्ध होतो असं मला म्हणायचं, मला काही सिद्ध नाही तर काय करायचं. तर या
घातसूत्र या पुस्तकातलं एखादं आम्हाला जरा थोडं उलगडून सांगितलं तर टायटॅनिक म्हणा किंवा जर तुम्ही आता सांगितलं 9/11 आणि बिन लादेनचा काही संबंध नाही एखादं. तसे खूप त्यात प्रसंग आहे, पण सांगतो. टायटॅनिक बद्दल पहिल्यांदा जेव्हा मला कळलं तेव्हा असं होतं की टायटॅनिक बुडवली. आता टायटॅनिक एका बर्फखंडावर आपटून फुटली हे सत्य आहे. मी काही टायटॅनिक कुठेतरी म्हणजे अज्ञात पोलाला धडकून फुटली असं म्हणत नाही. टायटॅनिकवर कोणी बॉम्बस्फोट केला असं म्हणत नाही. टायटॅनिक त्या बर्फखंड आईसबर्गवरच 80,000 चौरस मैलाचा आईसबर्ग आहे त्याच्यावरच आदळली. तिचा कॅप्टन आहे कॅप्टन स्मिथ. तो त्याच्या आधी 33 वर्ष अटलांटिक मध्ये बोट चालवणारा कॅप्टन आहे. त्याला अटलांटिकची खडानखडा माहिती. त्यामुळे जेव्हा त्याला वॉच टॉवरच्या माणसाने सांगितलं आणि ही नोंद आहे त्या तपासातली की त्याने त्याला तिथे तेव्हा काही आपल्याला सोलार बिलार सिस्टीम काही नव्हत्या, सॅटेलाइट बिटेलाइट. त्याने त्या फोनवरून डायलवरून सांगितलं करून की समोर लांब आईसबर्ग आहे. त्यानंतर टायटॅनिकचा स्पीड वाढलाय, 24 नॉट फुल झालाय. त्या बर्फखंडाकडून सहज टर्न होऊ शकली असती. वेगाने जाऊन त्याला टर्न व्हायचं मार्जिन कमी झालं. मग शोधता शोधता आपण मागे गेलो तेव्हा टायटॅनिक मध्ये कोण लोक मेले तर मध्ये 2,500 लोक मेले. त्यात कोण मेलं होतं? त्यात 3 लोक गेले. त्यातला एक आहे बेंजामिन गुगेलहॅम, जो अमेरिकेचा खाण सम्राट आहे. दुसरा मेला आहे इसिडोर स्ट्राउस, जो काँग्रेसमन आहे आणि मेसीज नावाच्या एका चेनचा तो निर्माता आहे. मेसीज म्हणून कपड्याची चेन आहे मोठी. तिसरा जो आहे तो जॉन जेकब ॲस्टर, हा काँग्रेसमन आहे आणि याने पहिला ट्रस्ट सुरू केला अमेरिकेत. तर ही 3 माणसं कोण आहे जेव्हा मी शोधायला सुरुवात केली तेव्हा ही 3 माणसं त्या काळातली सगळ्यात मातब्बर अशी आर्थिक क्षेत्रातली 10 माणसं आहे. तसं आपल्याकडे नानी पालखीवाला होते ना, ते बजेटवर बोलायचे ब्रेमन स्टेडियम. तुम्हाला किती लोकांना माहिती? हो. पण त्यांचं बजेट झालं की ब्रेमन व्हायचं आणि 1.5 लाख लोक बजेटचं भाषण ऐकायला जमायचे. किंवा जेठमलानी होते, किंवा न्यायमूर्ती छागला होते, किंवा चिंतामणराव देशमुख होते. ही लोक अर्थकारणावरच एक अत्यंत प्रगल्भ असं मत मांडायची, अशी ही माणसं अमेरिकेतली आहे. मग ही का बरं मेली? ही का बरं टायटॅनिक ऍक्सिडेंट झाला ती मेली असं झालं का? तर नाही. आणखीन मागे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की JP मॉर्गनने, जॉन पियरपून मॉर्गनने एक कंपनी चालवायला घेतली होती, स्टारलाईन शिपिंग कंपनी. त्या कंपनीची एक बोट बुडाली होती आधी, त्याच्यामुळे भयंकर मोठा इन्शुरन्सचा लॉस झाला. टू गेट दॅट व्हेरी करेक्ट क्लिअर इन कॅश त्याने ती स्टारलाईन घेतल्यावर त्याने सांगितलं की आता एक नवीन बोट मी अशी बांधणार आहे जी कधीही अशी बोट बनलेली नाही, जी कधी आयुष्यात बुडणार नाही. आणि तिचं नाव होतं RMS टायटॅनिक. त्याची जाहिरात त्यावेळेला जगाच्या वर्तमानपत्रात आली, ती मी शोधून ठिकठिकाणच्या म्युझियम मधून त्याची जाहिरात एक शिप विच विल नेव्हर सिंक, कधीही न बुडणारी बोट अशी जाहिरात आहे. आणि तिचं मेडन जर्नी आहे न्यू फाउंडलँड ते न्यूयॉर्क. न्यू फाउंडलँड म्हणजे युरोपातून न्यूयॉर्क मध्ये. आणि त्या जर्नी करता आय एम इन्व्हायटिंग द पॅसेंजर्स फॉर दिस मेडन जर्नी बिकॉज दिस बोट विल नेव्हर सिंक. And I am going in that ship as a owner of the Starline Shipping Company. I am traveling myself. त्याने त्या बोटीवर स्वतःचा एक छोटासा प्रासाद वजा डेक बांधून घेतला. आणि ही इन्व्हायटेड लॉट ऑफ पीपल फ्रॉम अब्रॉड. आणि या US मधल्या या महत्वाच्या माणसाने त्याने इन्व्हाइट केलं. त्या सगळ्यांनी यावं म्हणून आग्रह धरला आणि एक वातावरण तयार केलं 1 वर्ष आधी की असा बोटीचा प्रवास करण्यात किती मजा आहे. ती बेलफास्ट नावाच्या एका बंदरात ती बोट बांधली जात होती. त्याचे तो फोटोही मध्ये मध्ये पेपरातून पाठवायचा. तेव्हा इतके चॅनल नव्हते, पण तेव्हा त्याच्याबद्दलचं लिहून यायचं राईटअप, ते तो वाटायचा ठिकठिकाणच्या बोटीने प्रवास करणं. ते सगळे वर्णन त्या पुस्तकात आहे. आणि त्या माणसाने, त्या जॉन पियरपून मॉर्गनने सगळ्यांना इन्व्हाइट करून ती बोट, आणि शेवटच्या दिवशी तो आपला जर्नी कॅन्सल केला त्याने स्वतःचा, आणि तो आजारी असल्याचं सांगून निघून गेला. बाकी लोक तर बोटीवर गेले. मग मी विचार केला, हे 3 लोक एवढे मातब्बर त्याने एकाच प्रवासात मारून टाकले, ते कोण लोक होते? तर सांगितलं मी तुम्हाला 3 कोण होते. मग त्यांना का मारायचं? तर मग असं झालं होतं, 2009 सालापासून अमेरिकेत सेंट्रल बँक, मध्यवर्ती फेडरल बँक करायचे उद्योग काही अर्थमाफियांनी सुरू केले होते. मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे आणि ती खाजगी बँक आहे.
ती बँक नोटा छापते, पण ती भारतीय रिझर्व्ह बँकेसारखी सरकारच्या मालकीची बँक नाही, ते प्रायव्हेट बँकांचं कार्टेल आहे. आणि त्या लोकांनी या फेडरल बँकेला विरोध केला. फेडरल बँक आणणारे म्हणजे त्याचा जो मूळ पुरुष आहे तो ॲम्शेल रॉथशिल्ड आहे. तो असं म्हणतो, त्याने युरोपातल्या सगळ्या बँका प्रायव्हेट ताब्यात ठेवल्या होत्या. तो असं म्हणतो, गिव्ह मी अ कंट्रोल ऑफ अ करन्सी ऑफ अ कंट्री अँड आय केअर हू इज द प्रेसिडेंट. आणि त्याला ते अमेरिकेत करायचं होतं. त्याचा साथीदार होता रॉथशिल्डचा रॉकफेलर अमेरिकेतला आणि जॉन पियरपोन मॉर्गन. जेव्हा विरोध सुरू झाला तेव्हा विरोधकाला संपवायचं कसं? कारण ज्या 2012 एप्रिल टायटॅनिक बुडाली, 2013ला फेडरल बँकेचा कायदा अमेरिकेत संमत झाला. तो झाला 27 डिसेंबरला, जेव्हा 100 त्यांचे जे काँग्रेसमन सिनेटर होते त्यातले अर्धे क्रिसमसमुळे रजेवर होते आणि अर्धे नशेत होते. त्यावेळेला तो कायदा पास झालाय, तो अजून उरावर बसलाय. फेडरल बँकेची निर्मिती, त्याला विरोध आणि त्याला विरोध करणाऱ्यांना संपवणं. फेडरल बँकेची निर्मिती किती महत्वाची होती म्हणून पुस्तकात येतं, ते फेडरल रिझर्व्ह बँक ही काय व्यवस्था याचे, ती व्यवस्था कशी उभी केली, कधी प्रयत्न झाले, त्याचे डिटेल तपशील येतात. आणि मग त्या पार्श्वभूमीवर टायटॅनिक ही घडवली घटना किरकोळ ऍक्सिडेंट होत नाही रस्त्यावर. साईज मॅटर्स ना, ऍप्टिट्यूड रिमेन्स सेम. थांबू ना. तर ते असं टायटॅनिकचं प्रकरण, त्याला अनेक आणखीन ते पुस्तक वाचा, त्यात मी अनेक असे प्रश्न मांडलेत की ज्याची उत्तर मिळत नाही. मग ती उत्तर तरी द्या असं मी म्हणतो. आणि मी नाही म्हणत, अनेक लोक म्हणतात. असे एक प्रसंग आहे, त्यात टायटॅनिक आहे, त्यात रशियन राज्यक्रांती आहे, त्यात फेडरल रिझर्व्ह बँक आहे, त्यात ग्रेट डिप्रेशन आहे, दोन्ही महायुद्ध आहे, वर्ल्ड बँक आणि IMF ची स्थापना आहे, तेल आहे, तेलाचं राजकारण आहे, .com घोटाळा आहे, सबप्राईम घोटाळा आहे, 9/11 आहे, कोरोना आहे. हे सगळे घडवलेल्या गोष्टी. आणि तुम्ही विश्वास ठेवायच्या करता मी बोलत नाही, ते तुम्ही पुस्तक वाचा, मग आपण नक्की वाद घालू. मला त्या पुस्तकावर 100 कार्यक्रम करायला आवडतं. मी ऍक्च्युअली अमेरिकेत 2 ठिकाणी हे प्रयत्न केला आणि तो फार प्रमाणावर यशस्वी झाला. एक 101 पुस्तक एका ठिकाणी गेली, लोकांनी घेतली, त्यांना सांगितलं की तुम्ही 100 पुस्तक घेतली, हा माझा काही नफा नाही त्यात ग्रंथालयाचा असेल. मी त्यांना म्हटलं की आपण याच्यावर तुम्ही वाचल्यावर कधी चर्चा करायला सांगायचं, भेटायचं ऑनलाईन. आणि अशा 6 मीटिंग झाल्या. आणि दॅट वॉज सच अ प्लेजर टू मी. they met, they opposed, they challenged, which was a pleasure. कारण हे घडलं पाहिजे, मग आपली दृष्टी त्यातनं सजग होते, मग आपल्याला इतर परसेप्शनला आपल्याला कळायला लागतं. ते एकच गोळी, एकच औषध, एकच झोप, एकच दिवस, एकाच बिळात जायचं, एकाच बिळातून बाहेर यायचं, हे माणसाचं आयुष्य नाही, जनावरच असतं. थांबूया, तुमचं संपलं असतं. कोणाला काही अजून प्रश्न विचारायचे असतील तर. हो सर, मी श्रीकांत वाळिंबे. सर, मी श्रीकांत वाळिंबे. मी आता तुमचं सेशन ऐकलं, टॉप क्लास एवढंच म्हणता येईल. मला म्हणजे तुम्ही अनालिसिस करता म्हणून मला विचारायचंय तुम्हाला. कपल ऑफ म्हणजे माझ्या मनात ज्या गोष्टी येतात त्या विचारतोय मी तुम्हाला, की आपण जेव्हा 91चं लिबरलायझेशन झालं त्याच्यानंतर आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ओढलो गेलो. आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यावेळेला कॉन्सन्ट्रेट केलं नाही. ऍज अ रिझल्ट आपण प्रॉडक्ट ड्रिव्हन कंट्री कधीच झालो नाही, अजूनही नाहीये. आणि माझं असं म्हणणं आहे की जे प्रॉडक्ट ड्रिव्हन कंट्री आहेत, अमेरिका, एंटायर युरोप, स्वीडन सारखा छोटा कंट्री तो बोफॉर्स गन बनवतो, किंवा फ्रान्स राफेल, एअरबस, ह्याच्यावरती त्यांच्या इकॉनॉमीज डिपेंडंट आहेत. तर आपण एक्झॅक्टली कुठे रॉंग गेलो की 91ला याचं पॅरलल उदाहरण म्हणजे कोरिया. त्याच पिरियडमध्ये कोरिया आणि चायना इथे बऱ्याच लोकांचे मॅन्युफॅक्चरिंग एस्टॅब्लिश झाले. कोरिया वेंट टू द एक्सटेंट की कोरियाचे प्रॉडक्ट स्टार्टेड कॉम्पिटिंग विथ जॅपनीज, ज्यांना ऍक्च्युली फक्त सबकॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं असं माझं मत आहे. बट त्यांची प्रॉडक्ट आर ऍट पार विथ जपान. आय मीन प्राइस परफॉर्मन्स रेशो मध्ये दे एक्सेल. दॅट मच आय नो की कोरियन products are excelling in that.
तर आपण एक्झॅक्टली रॉंग कुठे गेलो, की त्यावेळेचा आपला थिंक टँक जो होता तो आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यावेळेला कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर वी वुड हॅव बीन अ डिफरंट कंट्री. एक, कारण नाही त्यावेळेला हा चायनाने जे कॉन्सन्ट्रेशन केलं इन्फ्रास्ट्रक्चरवरती, म्हणजे मी गेलेलो नाहीये चायनाला, पण आमचे बॉसेस जायचे चायनाला 96, 97 ला. ते त्यावेळेला हम्म, अचंबित होऊन यायचे, की हे काय हम्म, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वेअर आर वी अँड वेअर इज चायना. आणि याचा तिसरा असा करोलरी होती, की एकदा मी सॅम पिट्रोडाचं लेक्चर ऐकलं होतं. त्याला हा प्रश्न विचारला होता, कॅन वी कॅच अप विथ चायना? त्याचं 1 पॉइंट आन्सर होतं, नेव्हर. तर ह्याच्यामध्ये आपण कुठे रॉंग गेलो एवढंच माझं आहे. सी काय आहे, आपण 91 ला ओपन केलं म्हणजे काय केलं, पण परदेशी गुंतवणूक इन्व्हाइट केली. हो. म्हणजे मी तुम्हाला एक कॉलनी बांधताना तुम्हाला सांगितलं तुम्ही पण एक बंगला घ्या, तर हम्म, तुम्ही आले पाय, तुम्हाला कळलं इथे गटारीच ओपन आहे, इथे डुकरं फिरतात, इथे काही हम्म, सिक्युरिटी नाही, चोऱ्या माऱ्या हम्म, होतात, हम्म, व्यवस्था नावाची काही गोष्ट नाही. हम्म. बोर्ड लावून इन्कमचे काय होणार आहे, कोण येईल, कोण अशा ठिकाणी हो. घर घेईल. मला माझ्या गुंतवणुकीचा एकच पर्पज आहे, परतावा, रिटर्न्स ऑन माय हम्म, इन्व्हेस्टमेंट, ROI. करेक्ट. तो मिळत नसेल तर मी येणार. मग हम्म, तो मिळत का नव्हता, त्याला जी अनेक कारण आहे, त्यातले इन्फ्रास्ट्रक्चर, सडक, पाणी, बिजली हे तर कारण आहेच, कारण आपण विकसितच आपल्याला केलं नव्हतं. दुसरं कारण हम्म. अत्यंत अस्थिर अशी राजकीय इच्छाशक्ती, कोल्युजन गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा, चायनाने का केलं, चायना ही भुटल हुकुमशाही आहे. हो, चायनाने सिंगल हँडेड. 2008चं ऑलिम्पिक केलं तर 12 मिलियन माणसं डिस्प्लेस केले बीजिंग मधून बुलडोजर लावून. चायनात कोणाच्या मालकीचं घर नसतं. त्यांना उद्या तुम्ही चायनात राहत असलात, मी चायनात 22 वेळा गेलोय, राहत असला तुम्हाला सांगतील की यू आर बीन शिफ्टेड टू अदर प्लेस फ्रॉम टुमॉरो, यू विल गेट अ हाऊस देअर, दे विल बिल्ड इट फॉर यू, बट इज नॉट युअर हाऊस. त्यामुळे ज्या हुकुमशाह आहे किंवा ज्या डिक्टेटरशिप, आपली डेमोक्रेसी आपला विकनेस झाला, हे दुर्दैव आहे. आपण कधी कंप्लायन्सच्या पलीकडे राज्यकारभार करताना गेलो नाही. हम्म, आता बघा, सप्लाय चेन, आपण सप्लाय वाढवायला पाहिजे होता ना, लोकांना चॉईस द्यायला पाहिजे होतं. आपण सरकारी मालकीची समाजवादी पद्धतीची अर्थव्यवस्था, सरकारी मालकीचे 700ची PSU, त्याचे प्रॉफिट लॉसला कोणी अकाउंटेबल नाही, त्याच्यावर आईस करणारी आपली ब्युरोक्रेसी, हम्म, आजगरासारखी सुस्त आणि काही खालीनं झिरपू देणारी ब्युरोक्रेसी, याच्यावर हम्म. उपाय नाही झाले. जर गेल्या 10 वर्षात 11,000 कायदे बदलले गेले असतील तर हे 11,000 कायदे 47 पासून आहेत ना, ते आपल्या देशाला सोयीचे नाहीत. हे कोणी बघायचं? त्याच्याकरता एक पॉलिटिकल करेज लागते, रिस्क असते बरं का, आणि रिस्क शिवाय काही घडत नाही. आपल्याकडे पॉलिटिकल करेज नव्हती, आपल्याकडे पॉलिटिकल करेज राजकीय सगळी शक्ती पोसत राहिलो आपण त्यांच्या साठेलोट्यामध्ये, आणि आपण मुळात माणसांचं पतच निर्माण केली नाही, पॅरिटीच निर्माण नाही केली. त्यामुळे घोषणा केल्या, या इथे राहायला या, इथे पैसे टाका, विहिरीत कोण पैसे पेले, तळणं दिसतं. त्यामुळे इतकं सोपं उत्तर आहे त्याचं. कॉम्प्लिकेट काही करता येईल मला उत्तर, रेपो रेट, बिपो रेट, मी हा. अनेक गोष्टी इकॉनॉमिक्सच्या काही काही जार्गन तुझ्या तोंडावर फेकेल, त्याला काही सेन्स हम्म, नाही. मुळात व्यवस्था, इकॉनॉमिक रियालिटी ही डिस्पॅरिटीची आहे, सोशल हम्म, रियालिटी ही डिस्पॅरिटीची आहे. 10 वर्ष, 10-12 वर्ष करता ज्या गोष्टी असाव्या त्या 70-70 वर्ष हलवल्या जात नाहीत, कारण त्याच्यावर राजकीय गणित अवलंबून आहे. हे डेमोक्रेसी जी खरं तर मुक्त व्यवस्थेची व्यवस्था आहे, तिच्यामध्ये पण आपण साटेलोट्यांचे उद्योग तयार केले, ग्रुप तयार केले, मतांकरता, याच्याकरता. ते सगळे माणसं, राजकीय नेते सगळे जबाबदार आहेत, सगळे ब्युरोक्रॅट जबाबदार आहेत. सॅम पित्रोदा जर विजनरी असतील तर इंडिया विल नेव्हर मॅच चायना, हे नेव्हर उत्तर देताना त्यांना थोडस आधी खंत वाटली पाहिजे ना. हो. तुम्ही ड्रायव्हिंग सीट बसताय, तुम्हाला ड्रायव्हरला विचारलं आपण पूछू का, ते म्हणतील नेव्हर. असा कुठल्या ड्रायव्हरच्या गाडीत कोण बसेल? बाजूची गाडी जोरात चालली, आपली गाडी, ती गाडी पडेल का? नेव्हर. असं ड्रायव्हर तुम्ही कशाला निवडाल? त्यामुळे मला त्यांच्या उत्तरातनं वास्तव जाणवलं, तर ते वास्तवाला जबाबदार कोण? तुम्ही नाही, मूळ कारणाकडे त्यावेळेला जाणार की नाही? ते अमेरिकन ते सोडून सिटीजन द्या होते. पक्ष. नाही नाही, तेच आहे. अगो काय माहिती का तुम्हाला, आपल्या देशाला मी परत परत सांगतो, आपल्या देशाला जो अर्थमंत्री हवा, जो पंतप्रधान हवा,
तो इथल्या मातीतनं आलेला हवा. आणि मी विदेशी परदेशी नागरिक अशा अर्थाने बोलत नाही. ज्याला ही समाज व्यवस्था कळते, ज्याला कळतं की माझ्या रोजगार हमीवरच्या माणसाच्या रजिस्टरवर 1000 रुपये लिहिले जातात आणि त्याला 200 रुपये मिळतात, 800 रुपये लीक होतात. राजीव गांधींचं एक स्टेटमेंट आहे ना, 1 रुपया सरकार खर्च करतं, 15 पैसे पोचतात. त्या स्टेटमेंटवर त्यांना कोणी का नाही विचारलं 85 पैसे जातात कुठे, तुम्ही कशा करता पंतप्रधान आहात? ही इन्फॉर्मेशन द्यायला. पोलीस कमिशनर कशा करता गावात असतो की भयंकर चोऱ्याचं एक रोज टेबलेट पब्लिश करायचं. अरे काम कोण करेल त्याच्यावर? बरोबर आहे. माहिती द्यायला बसलं तर तिथे. तर हे अशा प्रकारची ती इरिस्पॉन्सिबिलिटी असते, जी सायलेंट इरिस्पॉन्सिबिलिटी असते. सर कोणी याच्यामध्ये थांबवलं होतं टॉयलेट बांधायला? सॉरी त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो की आपण इथे बॉर्न अँड ब्रॉटअप आहोत, बरोबर आहे, आणि अमेरिका इज अ कंट्री ऑफ मायग्रंट्स. स्टील हम्म. तिथले लोक तिथल्या लँडसाठी डिस्पाइट बिंग मायग्रंट्स हम्म. दे आर लॉयल टू एन एक्सटेंट. आता तुम्ही एक्सप्लेन केलं त्या बऱ्याच गोष्टी हिडन आहेत ते मान्य आहे मला, बट तरी सुद्धा से फॉर एक्झाम्पल रॉबर्ट गुइलियानी जो न्यूयॉर्कचा मेयर होता, ही वॉज अ मायग्रंट. बट ज्या दिवशी सगळेच 9/11 झालं त्या दिवशी सकाळी त्याला 8:30ला कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि तरी सुद्धा तो फ्रंटवर होता. हे मी त्याच्या पुस्तकात वाचलंय, ते मी तुम्हाला सांगतोय. बट ही लॉयल्टी येते कुठनं त्यांच्याकडे? पण रॉबर्ट गुलियानी हे अटॅक कोणी केलाय माहित असून गप्प राहिला, त्याचं काय करायचं? नाही, नाही हे काय मला असतं, माहिती नाहीये, हे हिडन नाही आहे. नाही सर, कसं आहे तुम्हाला सांगतो मी तुमच्या श्रद्धा उद्ध्वस्त करत नाही. मे बी हिज फॅन, यू आर एंटायटल्ड टू हॅव फ्रेंडशिप. म्हणायचंय की आपण अतिशय ऑब्जेक्टिव्हली पाहिलं. कोण काय बोलतं म्हणून तो मी सांगेल तुम्हाला मी संत आहे. इट इज अप टू यू ना, यू नीड टू क्रॉस चेक दॅट. म्हणजे म्हणून मी असं म्हणतो की आपल्याकडचे लोक काही फालतू आहेत आणि काही त्यांना मी आत्मवंचनेने बोलत नाही. मी असं म्हणतो की एक शासन असतं की नाही, व्यवस्था असते. वृत्तीवर काम करून चालत नाही हो. रामकृष्ण आले गेले, कोणाची वृत्ती बदलल्या नाही. व्यवस्था पाहिजे. एअरपोर्टवर थुंकतो का आपण? व्यवस्था आहे. टोल नाक्यावर आपण उडून धुडून काही वागतो का? नाही. काही लोक वागतात, पण जनरली लोक वागतात का? नाही. कारण तिथे एक व्यवस्था आहे. व्यवस्थेवरच काम झालं नाही आपल्या देशात. कायदा आहे, सुव्यवस्थाच नाही. लॉ आहे, ऑर्डर नाही. काय ते लॉचं काय करायचं? ते पोपट झाले पिंजऱ्यातले ओरडणारे. कोर्टात काळे कोट घालून ते ओरडतात. अगेन अबाउट टू दिस काइंड ऑफ इंडियन पिनल कोड IPC नंबर सो अँड सो. अरे उपयोग काय? म्हणजे मला राजीव गांधी पर्सनल राग नाही, पण पंतप्रधानाला मी विचारलं नको. 85 पैसे जातात नाही, कुठे जातात? बरं तूच सांगशील तर आम्हाला कसं शोधायचं आम्ही? तुलाच कळत नाही तर. गरिबी हटाव किंवा असं काही तुम्ही जे बोलतात ते जर करत नसेल तर ते शब्द काय करायचे मी साठवून? असं मानलं मी वाटतं की आपली व्यवस्थेचे कामं नाही झाले. आणि हिची जबाबदारी मी इक्वली सांगतो मध्यम वर्गावर आहे बरं का. आता हा वाचनाचा ग्रुप आहे, तुमचे किती काय लोक असतील, 50, 100, 200. याचा प्रेशर ग्रुप तयार होईल का हो? तुमच्या गावात, तुमच्या वॉर्डामध्ये मतं मागायला त्याला तुम्ही विचाराल का हो नगरसेवकाला? नाही, तुम्ही फिअर आहे. माझ्या घातसूत्राची अर्पण पत्रिका वाचा तुम्ही, की घातसूत्र कोणाला अर्पण केलंय? ज्यांनी भय आणि भूक या 2 गोष्टींना नाकारून आपली वाटचाल सुरू ठेवली त्या पांथस्थानी, जे भयाने कॉम्प्रोमाइज भुकेने पण झाले नाही. कारण भय तुम्ही एकदा निवडलं की तुम्ही भुक्कड होणार तुमचं आयुष्य, जे आपलं झालेलं आहे. ते भुक्कड पण येता कामा नाही. तुम्हाला उभं राहिलं पाहिजे, बोलायला बोललं पाहिजे. आणि बोलणं म्हणजे काय शिव्या थोडी द्यायचे आपल्याला, प्रश्न विचारले पाहिजे. आणि ते मध्यम वर्गाची जबाबदारी परत परत सांगेल, ती हातावर पोट असलेल्या चौकात उभं राहून काम शोधणाऱ्या माणसाची जबाबदारी नाही. त्याला जगणंच शक्य नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे आपली जबाबदारी, मला असं वाटतं, डोंट टेक इट अदरवाईज. आय एम जस्ट आय गेट व्हेरी फुल्ली अग्रीड. आय गेट कम्प्लिटली इमोशनल अबाउट दिस, बिकॉज मला असं वाटतं की आपल्या मध्यम वर्गाने चर्चा केल्या. म्हणजे भारतात जेव्हा अशा कुठे पार्ट्या होतात, तिकडे जातो लोक, मतदान झाले, बेकार लोक येतात, कोणी मतदान करत नाही. मध्यम वर्गीय 30% मतदान करतो. अडाणी माणूस, निरक्षर माणूस 70% मतदान करतो. तुमच्यावर काय जबाबदारी देशाची? मतदान सुद्धा करणार नाही. कारण आपल्याला विकेंड जोडून येतो.
सुट्टी सेलिब्रेट लोकांचे करायची. वेगळे त्याचे वेगळेच गणित आहे. केव्हा वोटिंग आहे? अरे झालं शुक्रवारी आहे का, मग शनिवार सुट्टी, रविवार चला, सोमवार 4 दिवस कुठेतरी चला. काय ते वोटिंग मिटिंग? अरे आणि लगेच वोटिंग झालं, निवडून कोणी आलं की काय बेकार लोक निवडून आले. पण तू केलं काय मग? मी काहीही करणार नाही आणि मी सगळ्यावर मत व्यक्त करेल. हा भंपकपणा मध्यमवर्गीयांनी थांबवला पाहिजे. मी तुम्हाला नाही बोलत बरं का, डोंट टेक इट अदरवाईज. जनरल माझ्यासकट सगळ्यांचं ओके. की कॅज्युअल कारणाने आपण मोठमोठी कामं नाकारतो, आपण दुर्लक्ष करतो. म्हणून मला नेहमी वाटतं की हा प्रेशर ग्रुप उभा राहावा, आपण सगळ्यांनी करावं. बदलेल बघा, कौन कहता आसमां में सुराग नहीं, पत्थर तो तबीयत से उछालो, एक पत्थर तबीयत से उछालो, कैसे नहीं होगा आसमां में करेक्ट. बैठे तो बुरे जाना किए हुए नई जिंदगी हो सकती है. सोसायटी चांगली नाही होत त्याच्याने. ठीक आहे, खूप उशीर झाला. येस. कारण हो. हे साधारण 4 दिवस झाले. पण तुम्ही वाचा पुस्तक सगळं. मी एक विनंती करून जातो, वाचा. माझं पुस्तक असं नाही, पण वाचा. आपण परत मला आवडेल आपण यातनं 25 माणसं अशी उभी करू शकलो या चर्चेतून, संवादातून, विसंवादातून, संश्लेषणातून, की जे काही काही एक निवडतील आणि त्याच्यावर काम करतील, तर केवढं काम उभं आहे. ते Yes, sir. वाचन कट्ट्याचं एक पुस्तकं वाचणं हा जरी तुमचा भूषण येतोय, तरी एक काही त्यातनं टँजिबल घडणं हा पण असू शकतो ना. येस. हे असेलच. ऑल राईट, थँक्यू सो मच. येस. Thanks. मी जास्त बोललो असेल तर माफ करा. सुयोगपाध्यांना विनंती करतो, रसिक वाचक परिवारातर्फे दीपक करंजीकर सरांचे आभार मानावेत. नाही काय आभार मानू नका. हे आपण सगळे उद्योग बंद केले पाहिजे. सगळ्यांना सगळं ऋण आहे. सर सगळ्यांचं मग सर आपण आभार मी आभार मानणार नाही तुमचे, फक्त की तुम्ही अप्रिसिएशन मिनिट्स करा, आपल्या मिनिट्स करा, मी सही करू. आभार विभार मानायची काही गरज नाही. नाही, आभार नाही मानत आहे सर. एक तर तुम्ही एवढ्या कामात व्यस्ततेतनं थोडा वेळ आमच्यासाठी काढला, यासाठी फक्त आम्ही एक अप्रिसिएशन म्हणतो, आभार नाही म्हणणार. त्याचं ऋण एक आहे. तर तुमचं ऋण हे आहे. सगळं जे संभाषण होतं हे फार रोखठोक होतं. तुमची 2 वाक्य मला फार आवडली. पहिलं म्हणजे पुस्तकं आपला अपमान करत नाहीत, आणि दुसरं म्हणजे साक्षर लोकांनी मला हे माहित नव्हतं आणि मला समजलं नव्हतं किंवा मला कळलं नव्हतं हे म्हटलं नाही पाहिजे. त्यांनी वाचलं पाहिजे हम्म. आणि समजून घेतलं खरंय. पाहिजे. त्यामुळे ही 2 वाक्य फार आवडली. आणि हे पुस्तकं नक्कीच आम्हाला वाचायला आवडतील. म्हणजे खरंच. तुम्ही ज्याप्रमाणे हे सगळं सांगितलंय त्याप्रमाणे आमचा इंटरेस्ट खूप वाढलेला आहे. आणि आजकाल तुम्ही म्हणता जसं की प्रश्न विचारायला पाहिजेत. आज लोक विचार करायचं विसरलेत. म्हणजे एखादी गोष्ट कोणी आणि- सांगितली की लगेच ते ऍक्सेप्ट करून टाकतात. म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलीही असू दे. फक्त आणि आपण स्वतः आपणच विचार केला पाहिजे. विरोध. हो, हा. आपणच विरोध केला पाहिजे. आपणच एकमेकांच्या हात Yes. धरून जाऊ, आपण पार करून. काळजी करू नका. हात येस धरून ठेवा, विश्वास ठेवा. येस थँक्यू व्हेरी मच सर. मनीषा मॅडम, तुमचेही आभार. इंट्रोडक्शन चांगल्या पद्धतीने तुम्ही करून दिली. साऱ्या रसिकांचे आभार. परत भेटू. सर Thank काय you. झालं माहितीये का, बऱ्याच जणांचा टाइम मी खाल्ला 10-15 मिनिटं, आणि त्याच्यावर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं. त्यामुळे इतरांचे प्रश्न राहिले असतील तर ते अजूनही विचारू देत. नाही विचारा ना तुम्ही. नाही. तुमच्याकडे बोलवा. मला नाही, उत्तर माझे द्या. झालंय. त्यांना call इतरांना पण काही विचारायचं नाही असेल तर नाही, आपण पाहिजे तर परत नाही. एकदा पुस्तक वाचल्यावर परत एक सेशन करू, session जसं घ्या ना सर म्हणतात. प्रश्नाचं. विचार करा, मग ओढे. लगेच प्रश्न विचारू नका. विचार करा आणि मग स्पेसिफिक बोला. आपण एक परत सेशन करू. डोंट वरी, आय एम हिअर. ओके सर, Okay, नक्कीच. sure. आपण परत सेशन. व्यवस्थित होईल ना, उगीच उपचार नको. येस सर, येस येस. थँक्यू व्हेरी Thank मच you. सर. थँक्यू. थँक्यू.